नमस्कार, जय हिंद. मी रमिला लटपटे, एक कमर्शियल पायलट आहे आणि लाईफ कोच आहे. माझी जी जर्नी स्टार्ट झाली इनटू एव्हिएशन ती अगदी सडन आणि रँडम होती, पण मला ॲडव्हेंचरचं पॅशन आधीपासून होतं. म्हणजे मी बाईक रायडिंग, ट्रॅव्हलिंग किंवा असे भरपूर ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज मी लहानपणापासून करायचे. सो फ्लाईंगचं पॅशन हे इनबिल्ट कुठेतरी ॲडव्हेंचरमधून आलं होतं. आणि ते स्टार्ट करताना फर्स्ट थिंग असं झालं होतं की एका एक्झिबिशनमध्ये मी गेले होते आणि एक्झिबिशनमध्ये कार्वर एव्हिएशन नावाची एक फ्लाईंग स्कूलचं पॅम्पलेट मला दिलं होतं. जस्ट युजली जसं आपण एक्झिबिशनला जातो आणि पॅम्पलेट्स घरी घेऊन आपण ते कोपऱ्यात ठेवून देतो, तसंच ते साधारण पॅम्पलेटचं झालं होतं. आणि आफ्टर ग्रॅज्युएशन देर वॉज नो सर्टन आयडिया की मी पुढे काय करणार आहे. सो स्टार्ट केलं आणि जेव्हा म्हणजे या विचारातच होते मी की काय करता येईल, काय पुढे करता येईल वगैरे, तर हे पॅम्पलेटचं अचानक त्या कोपऱ्यातनं लक्ष माझ्याकडे गेलं की अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय. आणि मला लहानपणापासून गाड्या चालवायला खूप आवडतं. आय लव्ह रायडिंग, बाईक रायडिंग, कार ड्रायव्हिंग, एव्हरीथिंग. आय लव्ह दिस ऑल थिंग्स. सो मग मी म्हटलं की अरे फक्त विमानं चालवायचं राहिलं आता आपलं, तर मग आपण एकदा बघूयात व्हॉट इज दिस. कारण का मी NDA बद्दल, मिलिटरीबद्दल मी पण असंच ऐकलं होतं. कारण बॅकग्राऊंड आपल्याला कुठेच नाही आहे की खूप लोक आहेत एव्हिएशनमध्ये किंवा त्या फील्डमध्ये की जे आपल्याला सांगतील, नॉलेज देतील वगैरे. सो एकच ऑप्शन होता, दॅट लिफलेट. तर ते लिफलेट घेतलं. त्यांचा ॲड्रेस होता बारामती कार्वर एव्हिएशन. सो असं ठरलं की विदाऊट एनी फोन कॉल वगैरे व्हिजिट करून यायचं. सो तिथे गेले आणि तेव्हा द बेस्ट सपोर्ट और द बेस्ट पर्सन विथ मी ऑलवेज स्टँडिंग वॉज आबाशेठ नागरगोजे. बऱ्याच जणांना माहिती असतील आबाशेठ नागरगोजे. तर आबा माझ्याबरोबर भरपूर वेळ, म्हणजे ऑलवेज ही वॉज देअर टू मोटिवेट की चल चल बघून येऊ आपण, करू काय असेल ते, नवीन काय ते. कारण का ती फील्ड खूप नवीन होती माझ्यासाठी. आय वॉज व्हेरी अनअवेअर ऑफ एव्हरीथिंग देअर. आणि मग तिथे एकदा गेलो आणि फर्स्ट टाइम गेल्यावरती इट वॉज सो न्यू टू मी की सेस्नाज फ्लाय होत आहेत. म्हणजे तिथे फ्लाय करत होते सेस्ना, एअरपोर्ट होतं. अँड आय वॉज नॉट इवन अवेअर की हां रनवे आहे किंवा एअरपोर्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बारामतीमध्ये असं काही असू शकतं हे मला पण माहीत नव्हतं. बऱ्याच लोकांना आता हे मी सांगते म्हणून पण कळेल. सो हे सगळं जेव्हा पाहिलं मी, आय वॉज अमेज्ड की अरे बापरे, इथे एवढंसं विमान आहे आणि ते फ्लाय करतात आणि ऑल दिस थिंग्स जे मी बघितले की तिथे होते. सो आय थिंक सो नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे का? सो ते सगळं मी जेव्हा पाहिलं, इट वॉज जस्ट लाईक ओ वाव सिच्युएशन फॉर मी की एवढं छोटं एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये कॉकपिट आणि ते कॉकपिटमध्ये पायलट्स फ्लाय करतात, हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. जसं बऱ्याच लोकांसाठी ते नवीन आहे. आणि तिथे गेल्यावर मग ती ती जर्नी, जी नवीन नवीन बघण्याची जर्नी होती, ती स्टार्ट झाली. मग तिथे हँगर बघितलं, मग एप्रिन, रनवे, एअरपोर्ट आणि मग एअरक्राफ्ट, त्याचा आवाज, त्याचे हेडसेट्स, त्याचे पायलट्स उतरताना, हे सगळं बघून आय वॉज कम्प्लिटली इन्फ्लुएन्स्ड की हां दिस इज समथिंग आय हॅव टू डू. आणि ते करायचं आहे म्हणून फक्त एवढाच एक थॉट होता की ते करायचं आहे मला. बाकी त्यात पुढे काय असतं, मागे काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय, आय हॅड नो आयडिया. सो मला ह्याच्यात हे सगळं सांगण्याच्या मागचा माझा जो उद्देश आहे दॅट इज की तिथे ते पॅशन स्टार्ट झालं होतं की आय हॅव टू फ्लाय. सो बेसिक फर्स्ट थिंग, जे कुणीच, जेव्हा तुम्ही फ्लाईंग स्कूलमध्ये एन्क्वायरीला जाताल, तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगतील, तुम्हाला फीस सांगतील, तुम्हाला अजून त्याचे स्टेप्स सांगतील की तुम्हाला फर्स्ट SPL घ्यावं लागेल, मग तुम्हाला PPL करावं लागेल, मग तुम्हाला CPL घ्यावं लागेल, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतील. आय विल गो इन टू डिटेल्स लेटर ऑन. पण मला बेसिक स्टार्टिंगपासून जे सांगायचं आहे, मी ह्याचं टायटल पण जेव्हा सजेस्ट केलं अजय मुंडे सरांना, ते ह्याच्यासाठी की फाइंड युअर पॅशन इन फ्लाईंग फर्स्ट. कारण दिस इज नॉट अ फील्ड की तुम्ही इंजिनिअरिंग करता कारण का तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा बेसिक फर्स्ट असतं आपल्याला की ह्या फील्डमध्ये हे भारी आहे, ह्या फील्डमध्ये ते भारी आहे. बट एव्हिएशनमध्ये जर तुम्ही जाणार असेल किंवा तुम्ही एंटर करणार असेल, तर फर्स्ट थिंग इज यू नीड टू बी पॅशनेट अबाउट फ्लाईंग. यू कांट बी जस्ट ओके मला यात करिअर करायचं तर मी ट्राय आउट करून घेतो.
मग ही स्टोरी सांगण्याच्या मागचा उद्देश होता की माझं फर्स्ट पॅशन कुठे स्टार्ट झालं फ्लाईंगचं. इट वॉज ते विमान जेव्हा मी बघितलं की अरे ते कॉकपिट आणि ते उडतंय अँड दॅट थिंग, ऑल थिंग्स वर जस्ट अमेझिंग. म्हणजे दे वर जस्ट लाईक ओ वाव, की दिस इज वॉट आय हॅव टू डू इन माय लाईफ. सो हे तुम्ही पण जेव्हा म्हणजे जे कोणी मुलं असतील किंवा ज्या लोकांना फ्लाईंग करायचं असेल त्या लोकांसाठी फर्स्ट थिंग इज फाइंड आउट द पॅशन, की तुम्हाला खरंच फ्लाईंग करायचं आहे का. द थिंग हाऊ टू फाइंड आउट पॅशन, तर हे मी जेव्हा करत होते तेव्हा मी घरी आले ते सगळं बघून आणि आय हॅड ऑल द इन्फॉर्मेशन गॅदर्ड अबाउट एव्हरीथिंग. आणि घरी आल्यावरती मी विचार केला की हे थोडंसं अमेझिंग, फर्स्ट टाइम इंटरेस्टिंग वाटतंय आणि थोडा इन्फ्लुएन्स आहे त्या कॉकपिटचा नवीन बघितल्याचा, का खरंच मला फ्लाईंग करावं असं वाटतंय, म्हणजे आय कॅन डू इट ॲज अ करिअर ऑर वॉट. तर मला एक जॅपनीज टेक्निक माहिती होती आधीपासून, दॅट इज कॉल्ड इकिगाय. सो इकिगाय ही टेक्निक मी खूप आधीपासून अवेअर होते. सो त्याच्या अकॉर्डिंग दॅट इज व्हॉट इज, म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी उठता तर तुम्ही उठण्याचं कारण काय आहे, तुम्ही का उठताय सकाळी उठून, म्हणजे वेन यू आर वेकिंग अप, तर त्याचं उठण्याचं कारण काय. तर ते जेव्हा तुम्हाला सापडतं तर तुम्ही लाईफमध्ये कधीच त्या कामातनं रिटायर नाही होत. कारण बऱ्याचदा आपण लोक बघतो की जे एकच गोष्ट, म्हणजे जसं सचिन तेंडुलकर आहे, सचिन तेंडुलकरने लाईफ टाईम फक्त दॅट इज की एकच बॉल हिट करणे, बस त्यानं लाईफ टाईम तेच केलं, ते त्याचं इकिगाय होतं. आणि ते इकिगाय जेव्हा त्याला फाइंड आउट झालं तेव्हा त्याला आजपर्यंत तो रिटायर झाला तरी तो त्याच्या मुलाला शिकवतो किंवा तो कधीतरी स्वतः बॅटिंग करत असेल स्वतःसाठी, आणि तो जे काय करतो मग ते तो स्वतःसाठी करतो. सो माझं हे म्हणणं आहे की तो इकिगाय जो फाइंड आउट करायचा आहे, जे कोणी स्टुडंट्स वगैरे असतील किंवा त्यांचे पॅरेंट्स जर बघत असतील तर आय विल टेल यू पर्टिक्युलरली की इकिगाय नावाची जी जॅपनीज टेक्निक आहे त्या टेक्निक थ्रू तुम्ही तो चार्ट जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे किंवा त्याची एक बुक पण अवेलेबल आहे, ती खरंच वाचा जेव्हा केव्हा तुम्ही मुलांना एखाद्या करिअरमध्ये प्रोसीड करायला सांगता. तर आय विल सजेस्ट यू की फर्स्ट थिंग इज यू जस्ट एकदा तो एक फॉर्म छोटासा जो चार्ट आहे तो फिल करून एकदा त्यांना त्यांच्या बाबतीत माहिती करून द्या आणि त्याच्यानंतर यू कॅन जस्ट स्टार्ट विथ इट की हां म्हणजे ओके दिस इज ऑल थिंग्स आर देअर आणि मग आम्ही स्टार्ट करू शकतो ह्याच्यामध्ये. सो फर्स्ट थिंग इज की तुम्हाला पॅशन जे आहे ते जर असेल तर तुमच्यासाठी फ्लाईंग आहे. जर तुम्ही बघत असाल की अरे पायलटला रिस्पेक्ट मिळतो किंवा पायलटचं खूप लक्झरियस लाईफ असतं किंवा पायलटला खूप सारे हॉटेल्समध्ये स्टे करायला मिळतं, खूप ट्रॅव्हल करायला मिळतं, खूप सारा पगार मिळतो किंवा हे जे एन नंबर ऑफ थिंग्स जे आपण बाहेरून बघतो त्या बाहेरच्या गोष्टींमुळे जर तुम्ही एव्हिएशनमध्ये एंटर करणार असेल तर आय वुड सजेस्ट की स्टॉप देअर ओनली. इट इज नॉट अबाउट लक्झरी अँड कोझीनेस. ते तुम्हाला असं नाही की तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुमच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. जेव्हा तुम्ही एक एअरक्राफ्ट फ्लाय करता तेव्हा जे काही पॅसेंजर्स तुम्ही घेऊन जाता त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. तुम्ही फिरता म्हणजे तुम्ही एन्जॉय नसता करत किंवा तुम्ही जी सॅलरी घेता त्याच्या काही म्हणजे खूप जास्त पटीने यू आर इन टू दॅट यू नो दॅट ऑल कंडिशन्स की तुम्हाला ते सगळं रिस्पॉन्सिबली पार पाडायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करताय दॅट टाईम यू फर्स्ट हॅव टू बिल्ड दॅट पॅशन इन टू यू की हां तुम्ही पॅशनेट आहे फ्लाईंगच्या बाबतीत तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. मग तुम्हाला त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत, मी पुढे सांगेलच तुम्हाला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की फर्स्ट आय विल टेल यू की फाइंड आउट युअर इकिगाय. तो झाला की आय वुड टेल यू की 7 थिंग्स ज्या तुम्हाला एक पायलट म्हणजे जेव्हा तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया विचारतात तर तो तुम्हाला कुठे पण कळेल. तुम्ही जेव्हा ऑनलाईन पण टाईप करतात की एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू बिकम अ कमर्शियल पायलट, तर मी जे आहे दॅट आय एम अ कमर्शियल पायलट. सो कमर्शियल पायलट आणि पर्सनल प्रायव्हेट पायलट ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक कसा असतो की तुम्ही कमर्शियली पॅसेंजर्स घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत आणि जेव्हा तुम्ही प्रायव्हेट लायसन्स घेता तेव्हा तुमचं प्रायव्हेट एक एअरक्राफ्ट तुम्ही हायर करू शकता किंवा बाय करू शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये फ्लाय करू शकता. सो या दोन्हीमध्ये थोडेफार एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आणि फ्लाईंगचे आवर्समध्ये डिफरन्स आहे. सो फर्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो फॉर्मली माहिती पाहिजे तुम्हाला की काय असायला पाहिजे तर तो मी आधी सांगेल आणि त्याच्यानंतर मी डिटेल्समध्ये जाईल. कारण मला असे काही नॉलेज नाही द्यायचं तुम्हाला की जे तुम्हाला युजली इंटरनेटवरती ऑनलाईन कुठे पण अवेलेबल होईल. मला त्यातलं जे रिअल हार्डकोर गोष्टी फेस मी स्वतः केल्या त्या मला तुम्हाला शेअर करायच्यात जेणेकरून पुढे
कधीच असं वाटू नये की अरे बापरे हे मला आधी माहिती असतं तर बरं झालं असतं. जे मला कधी कधी कुठल्या कुठल्या स्टेप्सला वाटलं की अरे हे मला आधी माहिती असतं तर मी हे वेगळ्या पद्धतीने केलं असतं. सो बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता आपण जे बोलतोय ते आहे सिव्हिल एव्हिएशन, आणि दुसरा जो पार्ट असतो तो मिलिटरी एव्हिएशन. दॅट इज नॉट माय फील्ड. सिव्हिल एव्हिएशनमध्ये मी कमर्शियल पायलट आहे, दॅट इज कॉल्ड CPL, कमर्शियल पायलट लायसन्स. आणि अजून एक त्याच्या आधीची प्रोसेस असते, दॅट इज अ शॉर्ट प्रोसेस जी कुणीही करू शकतं. टिल द एज ऑफ 60 to 65 कुणीही प्रायव्हेट पायलट लायसन्स घेऊ शकतं. त्याचे आवर्स फार कमी आहेत. आवर्स म्हणजे काय आता मी म्हणते ते, तर आपण एक तास हा जेव्हा आपण एअरक्राफ्टमध्ये फ्लाय करतो, जेव्हा आपण विमानात बसून तिथे फ्लाईंग करतो, तर तो एक तास काउंट होऊन आपल्याला एक सेट ऑफ आवर्स कलेक्ट करून आपल्याला सबमिट करायचे असतात. तर ते CPL साठी आहेत 200 तास. आणि 200 तास जे आहेत ते कसे कंप्लीट करायचे, तर त्याचे सेक्शन्स आहेत की तुम्हाला 100 तास तुम्हाला एकट्याला फ्लाय करावं लागतं, त्याच्यानंतर 5 तास तुम्हाला रात्रीचं फ्लाईंग करावं लागतं, नंतर 50 तास तुम्हाला क्रॉस कंट्री फ्लाईट्स म्हणजे 100 नॉटिकल माईल्सच्या बाहेर जाऊन फ्लाय करावं लागतं. आणि अजून एक आहे तो इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग, म्हणजे जे सिम्युलेटरमध्ये तुम्हाला काही अवर्स फ्लाय करावे लागतात. सो अशा सगळे डिफरंट सेक्शन्स पाडलेले आहेत, ते एकत्र मिळून 200 तास होतात. सो ह्या 200 तास कंप्लीट करण्यासाठी फर्स्ट स्टेप तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येते, दॅट इज क्लास 2चं लायसन्स, क्लास 2 मेडिकल लायसन्स. मेडिकल लायसन्स कशासाठी मी इम्पॉर्टंट समजते, कारण का जर तुम्ही हेल्दी आणि फिट अँड फाईन असतात तरच तुम्ही पुढच्या गोष्टी, पुढच्या स्टेप्स सगळ्या तुम्ही फॉलो करू शकता. जर तुमच्या हेल्थमध्येच इश्यूज आहेत किंवा तुमचं आयसाईटमध्ये वीक आहात, आयसाईट 6/6 ही एका साईडची असेल तर दॅट्स ओके, आणि सेकंड इज 6/9 असं दोन्हीचे असतात, म्हणजे दॅट इज इन टू सम डिटेलिंग. पण आयसाईटमध्ये एका डोळ्याचा थोडाफार प्रॉब्लेम चालू शकतो. आणि फर्स्ट थिंग इज द हेल्थ इश्यूज, ज्याच्यासाठी क्लास 2 मेडिकल तुम्हाला क्लिअर करावे लागते वेन यू आर एनरोलिंग टू कमर्शियल पायलट लायसन्स. सेकंड थिंग्स कम इज युअर क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 10+2 म्हणजे 10वी नंतर 2 वर्ष, इधर तुम्ही डिप्लोमा असाल किंवा तुम्ही कुठल्याही साईडमधनं सायन्स, कॉमर्स, एनी साईड असेल तर त्याच्यामधनं तुमचं 12th स्टँडर्ड झालेलं आहे तर तुम्ही एलिजिबल आहात. आणि फिजिक्स आणि मॅथ्स हे तुम्हाला लागतं. जो आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे, आम्ही कॉमर्समध्ये केलेलं आहे म्हणजे 12th स्टँडर्ड, किंवा आम्ही डिप्लोमा केलेला आहे, मग आमचं काय. सो मुक्त विद्यापीठ जे आहे तिथून तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्सचे एक्झाम्स देऊन तुम्ही अबाव 65 तुम्हाला 65% तुम्हाला मार्क्स लागतात. आणि हे 2 क्रायटेरिया झाल्यानंतर तुमचं मिनिमम एज लागतं 17 इयर्स. सो हे थ्री इम्पॉर्टंट क्रायटेरियाज आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर इट इज लाईक की तुम्हाला फीजचं स्ट्रक्चर आहे, नंतर अजून छोटे छोटे कॉम्प्युटर नंबर, मेडिकल असेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट ऑल टुगेदर हे 3 आर द बेसिक क्रायटेरियाज. जर तुमच्याकडे हे 3 फुलफिल्ड आहेत तर कोणीही लायसन्स घेऊ शकतं. आणि पुढची गोष्ट अशी की हे करत असताना आता मला अशा 7 गोष्टी सांगायच्या ज्या तुमच्याकडे जेव्हा तुम्ही ह्याच्यासाठी एनरोल करताय, म्हणजे जे कोणी स्टुडंट्स असतील ज्यांना एव्हिएशनमध्ये एंटर करायचं आहे, तर ह्या 7 गोष्टी आहेत ना, तुम्ही 10वी नंतरच आय फील की तुम्ही हे बिल्टअप करायला सुरू केलं तर 12th नंतर जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फ्लाईंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मी जे काही प्रोसेस तुम्हाला पुढे सांगेल ती करायची, तर तेव्हा तुम्हाला 2 वर्षाच्या टाईममध्ये ह्या गोष्टी बिल्टअप करता येतील. सो 7 थिंग्स ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याच्यात फर्स्ट थिंग येते ते क्लिअर विजन ऑफ युअर गोल, की तुम्हाला एव्हिएशनमध्ये काय यायचं. कारण बरेच लोक ज्यांना फक्त हॉबी फ्लाईंग करायला यायचं असतं. खूप सारे पायलट्स आहेत जे फक्त हॉबी फ्लाईंग करतात, ते स्वतःपुरतं फ्लाय करतात, ते 1-2 तास फ्लाईंग करून ते झालं की ते गो. आणि बरेच लोक आहेत जे जॉबसाठी येतात. जॉबसाठी खूप सेक्टर्स आहेत. जॉबचे सेक्टर्स म्हणजे कसे आहेत, तर तुम्हाला पहिलं मिनिस्ट्रीमध्ये जाता येतं. भरपूर सारे जे म्हणजे आता नरेंद्र मोदींचं एअरक्राफ्ट असेल तर नरेंद्र मोदींच्या एअरक्राफ्टमध्ये यू नीड अ पायलट, तर तिथे तुम्हाला जॉब मिळतो. सेकंड इज युअर रिसर्च. नंतर म्हणजे जे सर्च अँड रेस्क्यूचे जे असतात एअरक्राफ्ट्स, की एखादं विमान पडलं आहे किंवा एखादं माणसाला कुठेतरी शिप पडली आहे किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या कामांसाठी SAR, सर्च अँड रेस्क्यू, हे फील्डमध्ये सुद्धा एअरक्राफ्ट्स असतात. थर्ड इज इमर्जन्सीसाठी, जसं की आता सध्या चक्रीवादळ चालू आहे
तर ह्या चक्रीवादळातनं जर कोणाला रेस्क्यू करायचं असेल किंवा इमर्जन्सी फ्लाईट्स लागणार आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा पायलट्स असतात. आणि ह्या सगळ्यांनंतर आफ्टर ऑल दिस थिंग्स द लास्ट कम ऑर द व्हेरी नोन इज की हा कमर्शियल एअरलाइन्समध्ये पायलट. कमर्शियल एअरलाइन्स म्हणजे काय तर इंडिगो, स्पाइस जेट किंवा जे काय आपण पॅसेंजर्स फ्लाय करतो फ्रॉम एनी प्लेस टू अदर प्लेस त्या सगळ्या एअरलाइन्सला आपण कमर्शियल एअरलाइन्स म्हणतो. सो तिथे जॉब करायचं असेल तर फर्स्ट थिंग इज तुमचं गोल क्लिअर पाहिजे की वेअर यू हॅव टू गो. जर तुमचं ते गोलच क्लिअर नसेल तर तुम्ही तिथे त्या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या गोष्टींनी भरकटत जाणार. कारण का भरपूर सारं वास्ट नॉलेज आहे. तुम्हाला ABCD पासून स्टार्ट करावं लागतं बिकॉज आमची ABCD इज अल्फा ब्रावो चार्ली डेल्टा. आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट अँड ऑल दिस थिंग्स. तर फर्स्ट थिंग तुम्हाला हे स्टार्ट करताना एवढे सारे सजेशन्स मिळतात, एवढे सारे होप्स असतात. आणि ह्या सगळ्या जर तुमचं विजन आणि तुमचं गोल क्लिअर नसेल तर तुम्ही कुठेतरी भरकटत यू विल लँड अप टू सम अदर ओनली आयलंड. सो हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक नाही का स्वतःला 1-2 दिवस 3 दिवस स्वतःला द्या. तुम्ही स्वतःचं यू नो युअर सेल्फ बेटर फर्स्ट की तुम्हाला नक्की या एव्हिएशन फील्डमधनं हवं आहे का. हा गोल हा विजन क्लिअर असेल तर इट इज लाईक असं आहे की म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढताय आणि माउंट एव्हरेस्ट चढताना तुम्हाला अचानक एखादं थोडासा दगड आला आणि तुम्ही पडले तर तुम्ही तिथे असा विचार नाही करत नाही मला आता माउंट एव्हरेस्ट चढायचंच नाही. तुम्ही काय करताल तुम्ही थांबताल, थोडंसं लागलंय म्हणून बघताल आणि तुम्ही माउंट एव्हरेस्टचं गोल जे आहे ते सोडणार नाही. सो तुमचा गोल क्लिअर असेल की तुम्हाला मध्ये जे काय अडथळे येतील, जे काय थोडेफार छोटे मोठे न्यू एक्सपिरियन्सेस येतील त्याला तुम्ही खचून जाणार नाही किंवा डिमोटिवेट होणार नाही. कारण का तुमच्याकडे फील्डचं नॉलेज हे कमी असतं. एव्हरी मिनिट ही फील्ड चेंज होत असते. म्हणजे आज जर एव्हिएशनचा सिनारिओ पाहिला तर तो लॉकडाऊनच्या आधीचा आणि आत्ताचा हा कम्प्लिटली डिफरंट आहे. जे लोक जॉब सिक्युअर्ड होते, जे लोक जॉबमध्ये एकदम फायनल स्टेजला होते ते लोक आत्ता जॉबच्या रिस्कमध्ये. मग असे छोटे छोटे सिनारिओज जे आहेत ते फेस करताना तुमचं गोल क्लिअर पाहिजे की यू हॅव टू फ्लाय. हे माझं आय विल सजेस्ट यू की एकच गोल पाहिजे की तुम्हाला लाईफ टाईम फ्लाय करायचं. मग ते कुठेही फ्लाय करायला जमेल, कुठलाही एअरक्राफ्ट असेल, कुठलाही जॉब असेल, बट यू हॅव टू फ्लाय. द सेकंड थिंग इज की तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि हेल्थ हे लक्षात घ्या की तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन एलिजिबल आहे का. कारण का तुम्ही फक्त हां मला पायलट बनायचं आहे आणि मला फ्लाईंग करायचं आहे जर एवढंच फक्त म्हणून जर तुम्ही स्टार्ट केलं की हां मला एवढंच करायचं आहे तर इट इज अ वेग गोल. हे वेग गोल जे आहे की असं म्हणजे नाही का धुळकट दिसणारं जे गोल आहे त्याच्यापर्यंत मग जाण्यात मजा येत नाही. सो फर्स्ट थिंग इज की तुमचं क्वालिफिकेशन बघा. वेअर आर यू स्टँडिंग राईट नाव. ठीक आहे तुम्ही 10th मध्ये आहात तर तुमच्या हातात 2 वर्ष आहेत. तुम्ही 12th पास आउट ग्रॅज्युएट आहात आणि तुम्हाला आता वाटतंय की दुसरं काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये, शिफ्ट घ्यायचं आहे तर यू कॅन गो फॉर एव्हिएशन शुअर. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमचं क्वालिफिकेशन तुमचं नॉलेज किती आहे. आणि द सेकंड थिंग इज युअर हेल्थ की तुम्हाला बॉडीमध्ये कुठे फ्रॅक्चर्स किंवा तुमचं आयसाईट किंवा तुम्हाला काही फिजिकली यू आर नॉट एनिवेअर इम्पेर्ड. जर तुम्ही नॉर्मल फिट असताल देन यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हेल्थ इज युअर टॉप मोस्ट प्रायोरिटी बिकॉज वॉट एव्हर यू आर डुईंग म्हणजे जेव्हा तुम्ही एव्हिएशनच्या फील्डमध्ये येता युअर हेल्थ इज युअर प्रायोरिटी. जर तुम्हाला लायसन्स तुमचं कंटिन्यू ठेवायचं आहे, तुम्हाला रिन्यू करायचं आहे तर तुम्हाला एव्हरी 6 months असायचं. आता कोविडमुळे एव्हरी 3 months मेडिकल टेस्ट केलेलं आहेत. त्यामुळे एव्हरी 3 months तुमचं वेट, तुमचं बाकी ब्लड लेवल्स, ब्लडचे जे काही शुगर लेवल्स ऑर एनी नॉर्मल लेवल्स असतील ते, आयसाईट, इयरचे हिअरिंग कॅपॅसिटी, ऑल दिस थिंग्स शुड बी नॉर्मल. आणि नॉर्मलचे त्यांचे जे टर्म्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बसले नाहीत तर तुमचं लायसन्स मेडिकली तुम्ही फिट नाही आहे तर तुमचं लायसन्स पुढे काहीच कामाला येत नाही. सो हेल्थ इज युअर फर्स्ट अँड टॉप मोस्ट प्रायोरिटी. अँड द थर्ड थिंग इज लँग्वेज प्रोफिशियन्सी. लँग्वेज प्रोफिशियन्सी हे कशामुळे, कारण इंग्लिश इज द बेसिक ग्लोबल लँग्वेज. आय सजेस्ट यू की माणसाला म्हणजे जेव्हा आपण आता ह्या जनरेशनमध्ये 21st centuryमध्ये आपण कुठलं पण काम करतोय तर आय वुड सजेस्ट की ते मराठी यायला पाहिजे, हिंदी यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या म्हणजे भाषेंचे भेदभाव ह्याची गरज नाही आहे कारण भाषा ही आपण कम्युनिकेट करायला आपण वापरत असतो. ह्याच्यामध्ये कुठे भेदभाव करून काही अर्थ नाही आहे. सो आय वुड सजेस्ट की प्रत्येक मुलांनी जेव्हा केव्हा आपण आफ्टर 10th किंवा बरेच मुलं आहेत जे मराठी मीडियममध्ये आहेत पण दे आर व्हेरी गुड इन इंग्लिश.
मी खूप मुलांना भेटते, तर ते सगळे लोक मी बघते तेव्हा दे आर सो पॅशनेट अबाउट लर्निंग इंग्लिश अँड टॉकिंग इंग्लिश, आणि ते खूप खरंच छान ट्राय आउट करतात. आणि जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत त्यांनी पण त्यांची जी प्रोफिशियन्सी आहे किंवा वोकॅबलरी इन्क्रीज करणं असेल तर ते करावं. कारण जेव्हा तुम्ही एका इंटरनॅशनल फील्ड, एव्हिएशन इज अ इंटरनॅशनल ग्लोबल फील्ड, तुम्ही एव्हिएशनमध्ये असं नाही म्हणू शकत की मी महाराष्ट्रापुरतं सीमित आहे किंवा मी भारतापुरतं सीमित आहे. तुम्ही एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर डिरेक्टली पोहोचता. आणि ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती ग्लोबल लँग्वेज ही इंग्लिशला आपण ऑलरेडी क्रेडिट दिलेलं आहे. सो इंग्लिशला क्रेडिट दिल्यावरती आपण जर म्हटलो नाही मला फ्लाईंग चांगलं करता येतं, फक्त मला इंग्लिश नाही बोलतात किंवा मला इंग्लिश कळत नाही, तर यू आर नॉट सफिशियंट फॉर बिईंग अ गुड पायलट इन अ कमर्शियल एअरलाईन. मी हे जे सगळं सांगते दॅट इज क्लिअरली सी थ्रू विजन ओनली फॉर कमर्शियल एअरलाईन. म्हणजे जर तुम्हाला एअरलाईनमध्ये जॉब करायचा असेल तर ह्या गोष्टी खरंच लिहून ठेवा की तुम्हाला या लागणार आहेत. ह्या कुणी तुम्हाला सांगणार नाही. जेव्हा केव्हा तुम्ही फ्लाईंगमध्ये ॲडमिशन घ्यायला जाताल तर तुम्हाला ह्या गोष्टी कुणी सांगणार नाही की इंग्लिश यायला पाहिजे. ते तुम्हाला स्टार्टिंगला म्हणतील हां ठीक आहे इंग्लिश नाही आलं तरी चालेल, बेसिक इंग्लिश येतं आहे मग दॅट इज ओके. बट आय सजेस्ट यू की यू शुड बी वेल प्रो इन इंग्लिश, तुमची इंग्लिशची प्रोफिशियन्सी. आणि त्याच्याबरोबर ज्या कुठल्या कंट्रीमध्ये तुम्ही फ्लाय करताय, म्हणजे आता आम्ही इंडियामध्ये फ्लाय करते सो माझं हिंदी, कारण का हिंदी इज इंडियन लँग्वेज, तर मग हिंदीवरती माझं प्रभुत्व चांगलं पाहिजे कारण का मी त्या एअरलाईन्समध्ये फ्लाय करणार आहे. सो दिस टू थिंग्स आर लाईक म्हणजे दोन ॲटलिस्ट तुम्हाला लँग्वेजची प्रोफिशियन्सी असली पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये फ्लाय करायचं ड्रीम बघत असताल तर तुम्हाला त्या कंट्रीची, जसं की आता कॅनडा असेल, US असेल, तर तुम्हाला तिथे इंग्लिश इज ओके. बट मग स्कॅन्डिनेवियन एअरलाईन्स किंवा असे वेगवेगळे जे स्पॅनिश एअरलाईन्स आहेत तर तिथे स्पॅनिश प्रिफर करतील जे कोणी जॉब देणारे आहेत ते. सो दोन लँग्वेजची प्रोफिशियन्सी ही असलीच पाहिजे तुमच्याकडे. द थर्ड थिंग इज की तुम्हाला ना जे प्रेशर हँडलिंग स्किल किंवा पीपल स्किल ज्याला म्हणतो आपण, तर ते पीपल स्किल जे म्हणतात ते इतकं व्यवस्थित पाहिजे राईट फ्रॉम द 10th स्टँडर्ड. आय वुड सजेस्ट की जेव्हा तुम्ही 10th पास आउट करता तेव्हा तुम्ही एका वेगळ्या म्हणजे वर्ल्डमध्ये जाता, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, नवीन गोष्टी बघायला शिकता, फोन येतो तुमच्या हातात, आणि ह्या सगळ्यामध्ये भरपूर पिअर प्रेशर असतं, तुमचं फ्रेंड्सचं प्रेशर असतं, अभ्यासाचं प्रेशर असतं. ह्या सगळ्यातच तुम्ही तुमचं हँडलिंग करायला शिका. म्हणजे हे जे आहे ना पीपल स्किल किंवा प्रेशर हँडलिंगचं जे स्किल आहे ते तुम्ही त्याच जर्नीमध्ये जर करायला शिकलात तर इट वुड बी रिअली ग्रेट. की म्हणजे जे काही पुढे तुमचं गोल आहे त्याच्यासाठी हे खरंच हेल्पफुल राहतं. कारण का एक पायलट ट्रेमेंडस प्रेशरमध्ये असतो जेव्हा तो फ्लाय करत असतो. देर आर सो मेनी इन्स्ट्रुमेंट्स इन फ्रंट ऑफ हिम, द कॉकपिट इज लोडेड अँड आउटसाइड द वेदर. आता ह्या जे सायक्लोन आहे याच्यामध्ये जो कोणी पायलट फ्लाय करत असेल, हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन बिकॉज ही विल बी अंडर सो मच ऑफ प्रेशर बिकॉज थंडर स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेन, आणि त्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये होणाऱ्या गोष्टी, आणि त्याबरोबर मागच्या लोकांची जी कोणी ट्रॅव्हल करतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आपलं स्वतःचं मेंटल काय पण घरून जे आलेला स्ट्रेस असेल किंवा जॉबचा काही स्ट्रेस असेल, पॉलिटिक्स असेल जॉबमधलं, या सगळ्या गोष्टी एकत्र तो हँडल करत असतो. सो हे हँडल करताना तुम्हाला पीपलचं युटिलायझेशन, की तुम्हाला त्या लोकांबरोबर जे कोणी तुमच्याबरोबर फर्स्ट ऑफिसर आहे किंवा पायलट इन कमांड आहे किंवा एनीवन इज देअर, त्यांच्याबरोबर तुम्हाला कसं पण बोलून नाही चालत. यू हॅव टू टॉक विथ देम विथ अ राईट टोन, विथ अ राईट वे, आणि त्यात तुम्हाला राईट थिंग बोलावी लागते. सो द थर्ड मेन इम्पॉर्टंट थिंग इज people skills किंवा how to be in the people when handling all the pressure. The third thing is the fourth thing is की तुमची फ्लेक्सिबिलिटी. मी आता खूप लोक बघते जे एव्हिएशनमध्ये ॲडमिशन घेतात, म्हणजे जे कार्वरमध्ये आहेत आणि ते ॲडमिशन घेतात आणि ॲडमिशन घेऊन झाल्यावरती नाही मला पोळी भाजीच लागते, मला इथे झोपच येत नाही, नंतर मला उठायची लवकर सवय नाही आहे, मला लवकर झोपायची सवय नाही. देर आर सो मेनी रिझन्स दे गिव्ह की तुम्ही पायलटसाठी एनरोल करताय आणि तुमच्याकडे ती नॉर्मल जी फ्लेक्सिबिलिटी पायलटसाठी पाहिजे तीच नाही आहे. तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी कशात लागते. द फर्स्ट थिंग इज स्केड्यूल्स तुमचे जे काही असतात ना, तुम्हाला जेव्हा तुमचं दिवाळी असते, म्हणजे वेन दिवाळीचे सुट्ट्या लोकांना असतात, दॅट इज युअर पीक टाईम. यू फ्लाय द मोस्ट इन दिवाळी सीझन, इन क्रिसमस सीझन, तर ती तुमची फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. वर्क टायमिंग्स जे आहेत ते तुम्हाला फ्लेक्सिबल ठेवावे लागतात, कारण का तुमचं असं नसतं 9 ते
6चा टायमिंग 9 ते 5चा टाइम आहे तो जॉबसाठी आहे किंवा फर्स्ट सेकंड शिफ्ट हे असलं काही नसतं. तुमचे फ्लाईट्स पुलोवर होतात, तुम्हाला टाइम शेड्यूल दिला जातो, एक वीकचा रोस्टर असतं, तर तुम्हाला त्या अकॉर्डिंग फ्लाय करावं लागतं. सो यू हॅव टू बी सेकंड थिंग फ्लेक्सिबल ऑफ युअर स्लीप टायमिंग्स, फूड टायमिंग्स अँड युअर बेसिक टाइम शेड्यूल. तुम्हाला रुटीन नसतं, तुमचं रुटीन अकॉर्डिंगली तर रोस्टरप्रमाणे तुम्ही शिफ्ट होत जाता. नंतर जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल फ्लाय करायला लागता, तुमचे टाइम्स बदलतात, म्हणजे तुमचे टाइम झोन्स चेंज होतात. मग तेव्हा तुमच्या झोपेच्या टायमिंगला तुम्ही तिथे दिवसा बसलेला असता कुठेतरी. ह्या सगळ्या गोष्टी डिफरंट जेव्हा होतात त्या तुम्हाला फ्लेक्सिबली आणि हॅपीली डील करता आल्या पाहिजेत. सो द सेकंड थिंग इज की तुमचे कुठे राहता तुम्ही. कारण का जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला एखाद्या एअरलाईनमध्ये जॉबला लागता तेव्हा इट इज नॉट लाईक की तुम्हाला तुमच्या घरातच राहता येईल, तुमच्या घराजवळ राहता येईल. माइट बी तुमचा बेस खूप लांब असेल कुठेतरी, की आता तुम्ही पुण्याचे राहणारे असेल, तुमचा बेस दिल्ली असेल, किंवा ह्या सगळ्या डिफरंट थिंग्स आहेत की ज्या तुम्हाला फेस करायला. अँड यू हॅव टू बी कम्प्लिटली फ्लेक्सिबल अबाउट इट. कारण का तुम्ही जॉब करताय तर ते तुमचं पॅशन आहे म्हणून जॉब करताय, आणि तुम्ही त्यात हॅपी नसाल तर ते करून मला नाही वाटत काही अर्थ आहे त्या गोष्टी करण्यात. सो फ्लेक्सिबिलिटी इज द फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर list of checklist when you're taking thought of coming into aviation field. You have to be flexible of so many things. Then the fifth thing is decision making ability. Decision making ability किंवा management skills म्हणजे काय की जेव्हा एक पायलट टेक ऑफ आणि लँडिंग करत असतो तो त्याच्या लाईफचा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट डिसिजन असतो, आणि तो त्याच्याच हातात असतो. देर इज नो वन हू कॅन इन्फ्लुएन्स ऑर हेल्प आउट ऑर टेक एनिथिंग ऑर हेल्प आउट देअर. तुम्हाला तिथे हेच डिसाईड करावं लागतं की मी लँड करतोय तर इज इट राईट ऑर इज इट रॉंग, एम आय गोइंग टू बी लँडिंग सेफ ऑर नो. तर हे डिसिजन मेकिंग किंवा मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत की आता एअरक्राफ्टमध्ये गोष्टी कॉकपिटमध्ये सगळ्या आहेत का, चेक्स प्रॉपरली केलेत का, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चेक करत असता तर तेव्हा ते मॅनेजमेंट स्किल्स तुमचे चांगले पाहिजेत. की तुमचा जर फर्स्ट ऑफिसर आहे तुमच्या अंडर तर त्याच्याकडनं तुम्हाला काम करून घेताना सुद्धा त्या राईट वेने, राईट लिडरशिपने ते सांगता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये स्ट्रक्चर्ड वे ऑफ डीलिंग विथ द प्रॉब्लेम्स, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्ट्रक्चर पाहिजे तुम्हाला की तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्ही कशा पद्धतीने ते डिसिजन घेताय. इट शुड नॉट बी जस्ट हां मला असं वाटलं म्हणून मी केलं, असं नसायला पाहिजे. ते स्ट्रक्चर कसं पाहिजे की तुम्हाला प्रॉब्लेम कसा परसिव्ह करता येतो, तुम्हाला प्रॉब्लेम कसा समजतोय. द सेकंड थिंग इज की तुम्ही इन्फॉर्मेशन त्या प्रॉब्लेमबद्दल कशी गॅदर करताय, किंवा ते डिसिजन घेताना तुम्ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट कुठली आहे किंवा लेस इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कुठली आहे ती कशी गॅदर करताय. आणि द थर्ड थिंग इज की तुम्ही ते डिस्कस कसं करताय लोकांबरोबर. कारण का एकदा एअरलाईनमध्ये तुम्ही आहात तेव्हा तुम्ही टीम वर्क करताय. तुम्ही असं नाही करत आहे की तुम्ही एकटेच आहात आणि तुमच्या एकट्यामुळेच विमान उडतोय. तुमच्याबरोबर अनेक लोक असतात जे एक फ्लाईट टेक ऑफ करताना किंवा लँड करताना हेल्प करत असतात. मग ते जेव्हा करतात तेव्हा इट शुड ऑलवेज बी की तुमचं त्यांच्याबरोबर शेअरिंग कॅपॅसिटी, शेअरिंग स्किल्स कसे आहेत. आणि जर ते शेअरिंग स्किल्स म्हणजे इट्स लाईक की शेअरिंग स्किल्स जे आहेत तुमचे ते जर प्रॉपर असतील तर तुम्ही त्या डिसिजनमध्ये भरपूर लोकांचा सपोर्ट घेऊन तुम्ही एक राईट डिसिजनपर्यंत, किंवा काय म्हणतात त्याला, इट इज नॉट राईट ऑर रॉंग अबाउट, पण प्रेफरेबली द मोस्ट अप्रोप्रिएट डिसिजनपर्यंत तुम्ही जाता. अँड देन यू ॲट लास्ट टेक द डिसिजन अँड देन ॲट लास्ट यू इम्प्लिमेंट द डिसिजन. डिसिजन घेण्यात आणि डिसिजन इम्प्लिमेंट करण्यात पण खूप सारा डिफरन्स आहे. मग ह्या दोन्हीमध्ये पण हे डिफरन्स जे आहेत हे स्ट्रक्चर्ड पाहिजे तुमचे, की तुम्ही हा डिसिजन घेतला आणि हा तुम्ही इम्प्लिमेंट केला. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी एक स्ट्रक्चर, एक प्रॉपर वे पाहिजे. आणि हे तुम्ही कधी बिल्ड करायचं आहे तर हे जेव्हा तुम्ही 10वी किंवा 12वी नंतर जेव्हा तुम्ही प्लॅन करताय की हां मला आता एव्हिएशनमध्ये जायची इच्छा आहे किंवा मला पायलट व्हायचं आहे. आणि आय वुड सजेस्ट की तुम्ही 10वीमध्येच हे थोडंफार क्लॅरिफाय केलं. जसं की बरेच मुलं आहेत जे 10वीमध्ये क्लॅरिफाय करतात की आम्हाला इंजिनियर बनायचं आहे, आम्हाला डॉक्टर बनायचं आहे, किंवा आम्हाला एक पॅशन. आजकालचे मुलं देर आर मेनी डिफरंट पॅशनेट फील्ड्स दे चूज फॉर अँड दे गो फॉर. सो तसंच जर तुम्हाला एव्हिएशनमध्ये पायलट बनायचं आहे, कमर्शियल एअरलाईनमध्ये फ्लाय करायचं तुमचं जर ड्रीम आहे आणि तुम्हाला पॅशन आहे फ्लाईंगबद्दल, तर आय वुड सजेस्ट की म्हणजे 10th स्टँडर्ड संपली की 11th-12th मध्ये
first of all focus on your maths and physics regarding your educational qualification. The second thing is focus on your health, or go for a good gym or exercises or any sort of health activities which will keep you fit. आणि थर्ड थिंग इज हे सगळे जे स्किल्स आहेत जे तुम्हाला डेव्हलप करायचे ह्या सगळ्यासाठी तुम्ही 2 वर्ष द्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एव्हिएशनचा अभ्यास करणार आहे, कारण अभ्यास प्रचंड आहे आणि देर इज प्रचंड म्हणजे देर इज लॉट ऑफ हार्ड वर्क, पर्सिस्टन्स, कन्सिस्टन्सी इन दॅट. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्युजेस नाही देता येणार तेव्हा की अरे हे माझ्याकडे नाही आहे सो मला ते शिकायचं आहे. हे 2 वर्षामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि देन मी एक सांगेल की जेव्हा एअरलाईन्समध्ये ना जेव्हा एम्प्लॉय करतात ना, म्हणजे लोकांना रिक्रूट करतात, तेव्हा तुम्ही फर्स्ट ऑफिसर म्हणून रिक्रूट झालेले असता. पण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही रिक्रूट झालेला असताना तेव्हा एअरलाईन तुमच्याकडनं एक पोटेन्शियल पायलट बघत असते की हू इज लाईक who is well equipped and well skilled with all the requirements of the airline. कारण का एअरलाईनसाठी एक पायलट म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती असते. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही स्वतःला एक कमांडर म्हणून बघताय, ना की एक फर्स्ट ऑफिसर म्हणून. सो दॅट इज द 5th थिंग आय कॅन टेल यू. अँड देन 6th थिंग इज लाईक कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे कसं की तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या संपर्कात कंटिन्युअस येता. एव्हरी टाइम यू फ्लाय अ एअरक्राफ्ट देर इज अ न्यू पायलट बिसाइड्स यू, देर इज अ न्यू एअरपोर्ट, देर इज अ न्यू रनवे, देर इज अ न्यू ATC मध्ये एक जो पर्सन असेल तो, किंवा असे अनेक लोक तुम्हाला एव्हरी डेच्या डे टू डे जर्नीच्या ह्याच्यामध्ये भेटतात. मग त्या सगळ्यांबरोबर तुम्हाला वेल कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचे जे काही फ्लाईंगवरती इफेक्ट्स होतात. कारण का ह्युमन म्हणजे सायकोलॉजी ही आम्हाला एक पूर्ण टॉपिक असतो की ह्युमन सायकोलॉजी कशी अफेक्ट करते फ्लाईंगवरती. सो ह्युमन सायकोलॉजी जर तुम्हाला वेल फिट फाईन ठेवायची असेल तर आय वुड सजेस्ट की ऑलवेज गो फॉर गुड कम्युनिकेशन स्किल. कारण का तुम्ही आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये हॅपी पॉझिटिव्ह राहिलात तर फ्लाईंग पण तुमचं पॉझिटिव्ह होतं. सो दॅट इज देअर. आणि द लास्ट थिंग इज स्ट्रेस हँडलिंग, किंवा जे नाही का सुटेबल नाही का एन्व्हायरमेंट सुटेबल नसलं तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये राईट डिसिजन किंवा पॉझिटिव्ह डिसिजन्स किंवा द बेस्ट डिसिजन्स फॉर द सेफ्टी, फर्स्ट प्रायोरिटी असते ती सेफ्टी असते. सो प्रायोरिटी जर सेफ्टी आहे तर त्या सेफ्टीला तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये हँडल कसं करायचं ह्याच्यासाठी यू नीड टू बी ट्रेन्ड ऑलरेडी. तुम्हाला हे अचानक नाही जमू शकत की तुम्ही उठलेत आणि फ्लाईंग तर तुम्हाला व्यवस्थित जमतंय, तुमचं पेपर्स क्लिअर झालेत आणि एव्हरीथिंग इज डन, आणि तुम्ही एका स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये कुठल्या तरी आले की इमर्जन्सी लँडिंग असेल किंवा खूप सारं थंडरस्टॉर्म आहे, वेदर डिफरन्स आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आले तर असं नाही होत की तुम्ही स्ट्रेस अचानक हँडल करू शकता. सो द थिंग इज की स्ट्रेस हँडल करायला हे तुम्ही 10वी नंतर शिकलं पाहिजे. मी पॅरेंट्सला पण सांगेल की डोंट मेक युअर चाइल्ड फील की तुम्ही म्हणजे तो लहान आहे अजून, मग तो अजून मोठा झाल्यावरती मी त्याला हे करेल. लेट हिम डील विथ हिज लाईफ, लेट हिम गो विथ हिज टास्क. कारण का ते स्ट्रेस हँडलिंग जर तेव्हा नाही शिकला ना तो, तर 12th नंतर तो एक एअरक्राफ्ट चालवू शकतो पण तो एक पायलट नाही बनू शकत. एअरक्राफ्ट चालवणं आणि एक पायलट बनणं या दोन्हीमध्ये एक फरक आहे की तुम्हाला एक गाडी चालवता येते पण तुम्ही एक ट्रस्टवर्दी पायलट आहात किंवा ट्रस्टवर्दी ड्रायव्हर आहात हे करण्यासाठी यू नीड सो मेनी स्किल्स. म्हणजे जसं ड्रायव्हिंगसाठी आहे तसंच एव्हिएशनमध्ये पण आहे. सो दिस 7 थिंग्स आय वुड टेल यू की ह्या फर्स्ट म्हणजे जे कोणी सिरियसली इंटरेस्टेड असेल एव्हिएशनमध्ये त्यांनी ह्या फर्स्ट 7 स्किल्स स्वतःमध्ये आहेत का, किंवा स्वतः आपण आणू शकतो का, किंवा ह्या गोष्टी आपल्याला जमणार आहेत का ह्याचं आधी लक्षात घेऊन नंतर मग डिसिजन घ्यावं. कारण एव्हिएशन इज नॉट अ फील्ड की तुम्हाला ट्राय आउट करता येईल किंवा एकदा जातो आणि जाऊन बघतो आणि मग दुसरं काहीतरी करतो. इट्स नॉट अबाउट इट, इट्स जस्ट अबाउट हॅव्हिंग पॅशन, अ डाय हार्ट पॅशन फॉर फ्लाईंग. आणि ते जर करायचं असेल तर ह्या सगळ्या 7 गोष्टी आहेत. आणि दुसरी आता महत्त्वाची गोष्ट की एव्हिएशनमध्ये आपल्याला भरपूर सारं मनी जो आहे तो इन्व्हेस्ट करावा लागतो इन द स्टार्टिंग ऑल्सो. पण हे जेव्हा इन्व्हेस्ट करतो जर इट इज फॉर पॅशन इट इज वर्थ इट. इफ इट इज नॉट फॉर पॅशन आणि इफ वी आर जस्ट ट्राईंग आउट टू हॅव अ करियर इन समथिंग देन इट इज अ बिट डिफिकल्ट और नॉट सो गुड डिसिजन फॉर मेकिंग. सो आय वुड सजेस्ट की मनीची जी प्रायोरिटी आहे
ही जेव्हा आई वडील पण विचारात घेतील की मुलासाठी इन्व्हेस्ट करायचं, तर आधी त्याची माहिती घ्या. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी जर मी डिस्कस करायला गेले, दिस सेशन विल गो ऑन फॉर व्हेरी व्हेरी लॉंग टाईम. सो आय वुड सजेस्ट की मला ज्या कोणाला इंटरेस्ट आहे की त्यांना एव्हिएशनमध्ये माहिती घ्यायची किंवा त्यांच्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं, तर आय वुड सजेस्ट की मला पर्सनली येऊन इफ यू टॉक टू मी अबाउट इट, तर मला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना हेल्प करायला आवडेल. कारण मी खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या. म्हटले तर मी स्टार्टिंगलाच, म्हणजे माझी जेव्हा फी होती दॅट वॉज 30 लाख रुपीज. सो 30 लाख रुपीज मी स्टार्टिंगला सेकंड डे किंवा थर्ड डेलाच मी पूर्ण पे आउट केले होते. आणि त्याच्यानंतर इट वॉज लाईक की ती जर्नी स्टार्ट झाली. मग मी जेव्हा फर्स्ट टाइम रनवे एअरपोर्टवरती गेले, त्या एअरपोर्टवरती आजूबाजूला सगळेच पायलट्स होते. पण मला हेच माहिती नव्हतं की आता जसं शाळेत जातो आपण, तर तिथे कसं असतं, द होल वर्ल्ड वॉज सो वास्ट, सो न्यू टू मी. आणि त्याच्यात मला कोणाचाच गायडन्स नव्हता. आणि गायडन्स नाही, काही माहिती नाही. आणि त्यामध्ये जे काही लोक दिसत होते, जसं की जे इन्स्ट्रक्टर्स होते, जे पायलट्स होते, ते सगळे लोक वर जस्ट, म्हणजे सगळे सेम होते. देर वर नो वन हू वॉज लाईक की वेगळं दिसतंय. किंवा आता जसं स्कूलमध्ये जातो आपण, तर स्कूलमध्ये एक प्रिन्सिपल असतो, एक टीचर्स असतात आणि मग स्टुडंट्स असतात. पण हे प्रोफेशनल, म्हणजे नाही का, एक प्रोफेशनल कोर्स जेव्हा आपण करतो, जसं की आता MBA आहे, MBA मध्ये तुम्हाला कधीच कुणी असं सांगत नाही लेक्चरला येऊन बसा, अभ्यास करा, किंवा हाताला धरून जे आपल्याला कॉलेजपर्यंत शिकवलेलं असतं, तर असं कधीच कुणी करत नाही. इट इज लाईक ऑल इज जस्ट व्हेरी रॅन्डम. अचानकमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी असतात, नोट्स दिले जातात आणि कंपॅरेटिव्ह लर्निंग करावं लागतं सगळ्या गोष्टींचं. वेगवेगळे पेपर्स, रिसर्च पेपर्स असतात, वेगवेगळे बुक्स असतात आणि ते सगळे तुम्हाला रेफर करायला लागतात. असं स्पेसिफिक सिलेबस, स्पेसिफिक बुकचं किट जेव्हा स्कूलमध्ये असतो तेव्हा आपल्याला मिळतं, तर तसं काही इथे मिळत नाही, बिकॉज यू आर इन टू अ प्रोफेशनल कोर्स. सो मी तिथे पैसे भरले. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिथे गेले, इट वॉज लाईक, मला साहिल सवासे म्हणून कोणीतरी आहेत, ते म्हणतात. सो मी लाईव्ह किंवा ॲक्टिव्ह इंस्टाग्रामवरती असते. रमी लाईफ कोच म्हणून माझं इन्स्टाचं अकाउंट आहे. देर आर 2 अकाउंट्स. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही अकाउंटवर DM केला तर पॉसिबली आय विल कनेक्ट विथ यू पर्सनली. नंबर वगैरेपेक्षा इंस्टाग्रामवर मी जास्त ॲक्टिव्ह असते. सो रमी लाईफ कोच म्हणून आहे. यू कॅन जस्ट कनेक्ट अँड DM मी देर. सो मी हे सांगत होते की जेव्हा तिथे गेले, तर इट वॉज सो वास्ट फील्ड फॉर मी. अल्फा, ब्रावो, चार्ली, डेल्टा आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या सगळ्याचा रेफरन्स कुठेच नाही. जसं की आपण पहिलीचा अभ्यास करत असेल तर आपल्याला माहिती असतं ह्या पुस्तकातनं ही पोएम पाठ करायची, ही पोएम पाठ केल्यावर आपल्याला काही क्वेश्चन्स येणार आहेत, ते विचारणार आहेत आणि त्याचे आन्सर्स पाठांतर करून द्यायचे. ह्या फील्डमध्ये असं काहीच नव्हतं, कारण मिनिटाला एव्हिएशन फील्ड चेंज होते. आणि ही चेंज होताना आपल्याला असं काहीच नसतं की जे आपल्याला असं स्पून फीडिंग नाही येतं. यू हॅव टू गॅदर इट युअर सेल्फ. एव्हरीथिंग शुड बी गॅदर्ड बाय युअर सेल्फ. आणि हे जेव्हा गॅदर करता तेव्हा असं असं काहीच नसतं की म्हणजे हां एवढ्या ह्या ट्रॅकने चाला. सो व्हॉट आय वुड सजेस्ट की आता ह्याच्या पुढे जर कुणी एव्हिएशनमध्ये जाईल, माझा कुणीही पर्सन हू इज नोन टू मी, तर ते कुणी जरी एनरोल करणार असेल एव्हिएशनसाठी, तर फर्स्ट थिंग आय विल टेल यू की एव्हिएशनसाठी कुठल्या फ्लाइंग स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावी नाही लागत. फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला पहिली ॲडमिशन घ्यायची, फर्स्ट थिंग इज गो स्टेप बाय स्टेप. तुम्हाला लगेच पैशांचं टेन्शन घेऊन, म्हणजे जी 30 लाख रुपीज फी आहे ही खूप एक्सपेन्सिव्ह फी आहे. म्हणजे आपण इंजिनिअरिंग वगैरेमध्ये पैसे खर्च करतो, डोनेशन्स, आणि एक टोटल सरासरी 4-5 वर्ष जेव्हा आपण इंजिनिअरिंग करतो तेव्हा आपण तेवढा खर्च होतो आपला कळत न कळत. पण ही फी वन अमाऊंट जी आहे ती 30 लाख इज अ बिग अमाऊंट. सो फर्स्ट हे विचार नका करू की तुम्हाला हे पैसे भरायचे. पहिला हा विचार करा की तुम्ही स्टेप बाय स्टेप जाताना कसे स्टेप्स आहेत. फर्स्ट फाइंड आउट युअर पॅशन. देन सेकंड थिंग इज नो की तुम्हाला ही स्किल्स येत आहेत का, तुम्हाला इंग्लिश बोलायला जमतं आहे का, तुम्हाला एवढा अभ्यास करायला जमणार आहे का. कारण का एक पायलट जेव्हा असतो ना, म्हणजे
जेव्हा एखादा एअरलाईन पायलट शोधते तर तो एक स्किल्ड पायलट असतो. स्किल्ड पायलट म्हणजे काय की त्याला व्यवस्थित ज्या गोष्टी मी जे 7 गोष्टी सांगितल्या त्या असल्या पाहिजेत. द सेकंड थिंग इज की त्याचं वाचन खूप चांगलं पाहिजे. म्हणजे ही शुड बी अ वेल रीड अप पर्सन. ही शुड नॉट बी जस्ट की इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि 2-4 अभ्यासाची पुस्तकं झाली की अभ्यास झाला असं नाहीये. ही शुड बी कंटिन्युअसली लर्निंग, ही शुड बी कंटिन्युअसली रीडिंग, आणि देर शुड बी ऑलवेज back to back reading and knowing new things about everything. Then the third thing is की त्याच्या वीकनेसेस जे आहेत ना ते त्या पायलटला माहिती पाहिजे. म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल जो एनरोल करणार आहे त्याला त्याच्या वीकनेस काय आहेत ते त्याला माहिती असतील तर तो ते वीकनेस कंपनीसाठी क्लिअरली सांगून तो ते दुसऱ्या कोणाचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स किंवा स्ट्रेंथ असतील तर त्या माणसाला तिथे युटिलाइज करू शकतो. जर आपल्यालाच वीकनेस माहीत नसतील तर माइट बी वेन यू आर फ्लाइंग इट कॅन बी अ बिग प्रॉब्लेम फॉर यू. की जसं की तुमचं स्ट्रेस हँडलिंग कमी असेल तर यू कॅन सजेस्ट की जो फर्स्ट ऑफिसर किंवा जो कोणी तुम्हाला दुसरा व्यक्ती इन टू युअर असिस्टन्स देणार आहे तर त्याचं स्ट्रेस हँडलिंग स्किल जास्त चांगलं असेल. सो ते सगळं आहे. आणि हाऊ टू यूज युअर एन्व्हायरमेंट, लाईक हाऊ टू यूज युअर टीम एन्व्हायरमेंट फॉर द बेस्ट. की तुमची एक टीम असते जेव्हा तुम्ही एक एअरक्राफ्ट फ्लाय करता तेव्हा तुमची एक अख्खी टीम असते. तर ती टीम कशी काय तुम्ही वेल यूज अप करू शकता एखाद्या फ्लाईटसाठी ते तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे सगळं झालं की देन थर्ड स्टेप्स कम्स की म्हणजे फर्स्ट स्टेप तुमची ही झाली की तुमचं हेल्थ, तुमचं पॅशन. देन द थर्ड थिंग इज की हे सगळे स्किल्स किंवा ह्या सगळ्या सवयी किंवा ह्या हॅबिट्स ह्या झाल्या. अँड देन द फोर्थ थिंग कम्स की तुम्हाला एव्हिएशनचा अभ्यास काय. कारण का आय वुड सजेस्ट की पहिले फ्लाईंगचे पैसे भरण्यापेक्षा किंवा एक फ्लाईंग स्कूलमध्ये एनरोल करण्यापेक्षा फर्स्ट थिंग इज की एक कॉम्प्युटर नंबर काढायचा असतो ज्याने तुम्हाला एक्झाम्स देता येतात. सगळ्या एक्झाम्स ऑनलाईन आहेत. सो ऑनलाईन एक्झाम्सचे सेंटर्स आहेत म्हणजे पुणे, मुंबई, चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, गुजरात, अहमदाबाद अशा सगळे सेंटर्स आहेत. सो त्या सेंटर्सवरती स्पेसिफिकली जसं आपण MSCITची वगैरे एक्झाम देतो तसे सेंटर्समध्ये जाऊन आपल्याला एक्झाम्स द्यायचे असतात. तर त्यातले जे 5 पेपर आहेत ते 5 पेपर तुम्हाला ऑनलाईन द्यायचे आहेत. 6वा जो पेपर आहे रेडिओ टेलिफोनी, जो RT म्हणजे आम्ही जे कम्युनिकेशन ज्या लँग्वेजमध्ये करतो तर त्या कम्युनिकेशनचा तुम्हाला 2-2 महिन्यानंतर एक्झाम्स असतात. तर त्या वेगळ्या एक्झाम्स आहेत. मग हे 6 पेपर्सचं तुमचं एक नॉलेज आलं की फर्स्ट लुक आफ्टर की तुमचा अभ्यास किती आहे. गेट नोन टू द बुक्स, गेट नोन टू द नॉलेज, गेट नोन टू. बऱ्याच लोकांना ते एक्साइटमेंट असतं की फ्लाईंग 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 फ्लाईंग, आम्हाला पहिलं सेसनामध्ये बसायचं आहे, आम्हाला पहिलं फ्लाईंग करायचं आणि पहिले पैसे भरायचे. बट आय वुड सजेस्ट फर्स्ट की तुम्ही पहिलं एक्झामचे पेपर्स क्लिअर करा. कारण एक्झामचे पेपर्स जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला फ्लाईंग करणं इझी पण जातं. तुम्ही तो फ्लाईंगचा 1-1 तास एन्जॉय करू शकता. जे 200 तास तुम्हाला कंप्लीट करायचे असतात तर 1-1 तास तुमचा एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि त्याच्याच बरोबर कंटिन्युअस तुमचं हेल्थची जर तुम्ही ऑलरेडी काळजी घ्यायची सवय लागलेली असेल तर तुम्ही ते पण साईड बाय साईड विथ टुगेदर यू कॅन कंटिन्यू विथ इट. सो हे जेव्हा तुम्ही अभ्यासाचं किंवा ह्या नॉलेज बेस सगळ्या गोष्टी बघून झाल्यानंतर, हेल्थचं सगळं चेक केल्यानंतर देन ॲट लास्ट चेकआउट की फ्लाईंग अवर्स प्रत्येक फ्लाईंग स्कूलमध्ये. आता फ्लाईंग स्कूल्स जसं बारामतीला आहे तसं इग्रोवा इज द बेस्ट फ्लाईंग स्कूल इन इंडिया जी दिल्लीला आहे. नंतर अजून छोटे छोटे बरेच फ्लाईंग स्कूल, चाइम्स म्हणून बँगलोरला आहे किंवा असे बरेच फ्लाईंग स्कूल्स आहेत. गुजरातमध्ये आहे, बॉम्बे फ्लाईंग क्लब आहे. हे सगळे फ्लाईंग क्लबचा एकच प्रॉब्लेम असतो की फ्लाईंगची फ्रिक्वेन्सी नसते. देर आर नो कंटिन्युअस फ्लाईंग गोईंग ऑन इन एनी फ्लाईंग स्कूल. सो हे फर्स्ट चेक करा की तुम्हाला फ्लाईंग जेव्हा तुमचं पेपर्स वगैरे सगळं क्लिअर होतंय आणि त्याच्यानंतर जेव्हा फ्लाईंगचा राईट टाइम येतोय की आता तुम्हाला फक्त फ्लाईंगच राहिलेलं आहे, बाकी तुमचं मेडिकल क्लास 2 जेव्हा तुम्ही एनरोल करता तेव्हा असतं आणि क्लास 1 जे असतं ते तुम्ही जेव्हा CPL कम्प्लिशनला येतं तेव्हा तुम्हाला क्लास 1 करावं लागतं. सो फ्लाईंग, हेल्थ ह्या सगळ्या गोष्टी बाइंड अप स्टेप बाय स्टेप करताना ऑलवेज फर्स्ट लुकअप की फ्लाईंग स्कूल कुठली चूज करताय. पैसे भरताना बऱ्याचदा असं होतं, बऱ्याच मुलांचं असं अडकतात ते की फ्लाईंगसाठी फ्रिक्वेन्सी नाही आहे, रेग्युलरिटी नाही आहे, तर मग पैसे तर भरून ठेवलेले आहेत पण आता थांबावं लागणार आहे.
सो आय वुड सजेस्ट की फ्लाइंग स्कूल चूज करताना त्या प्रेझेंट सिनारिओला त्यांचं काय स्टेट आहे, आणि जेव्हा तुमचे पेपर्स क्लिअर असतील तेव्हा तुमचं फ्लाइंगच राहतं फक्त. सो फ्लाइंग चूज करताना इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही फ्लाइंग स्कूल प्रॉपर चूज करा. आणि आय वुड सजेस्ट की दुसऱ्या कंट्रीजमध्ये सुद्धा खूप चांगले फ्लाइंग स्कूल्स आहेत, आणि तिथे माइट बी फीज पण थोडेफार आपल्याला बेटर, म्हणजे थोडेफार कमी, जास्त असं काही त्यात डिफरन्स नसतो, बट तरी त्यांची स्पीडअप फॉर फ्लाइंग इज व्हेरी, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लाइट्स इज व्हेरी गुड. सो मग दुसऱ्या कंट्रीजमध्ये जसं मायामी आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे किंवा कॅनडा आहे, तिथे फ्लाइंग खूप छान आहे. पण हे सगळं करताना पेपर्स पहिले तुमच्या हातात असले पाहिजेत. फर्स्ट यू शुड बी क्लिअर विथ द पेपर्स, आणि त्याच्यानंतर विचार करा फ्लाइंगचा, पैसे भरायचा. आणि ह्याच्यामध्ये लकीली आपण म्हणजे वंजारी समाज हा NTD मध्ये येतो, आय थिंक सो. सो त्याच्यासाठी स्कॉलरशिप्स वगैरे पण आहेत. 30 to 35% गव्हर्नमेंट पे करतं आपल्याला स्कॉलरशिप्स. त्याच्यासाठी टाइम लागतो किंवा त्याचे भरपूर सारे नॉर्म्स आणि क्रायटेरियाज आहेत. बट शुअरली इफ अ पर्सन हु इज रिअली, त्याला गरज आहे पैशांची आणि त्याला फ्लाइंग करायचंच आहे, तर मग त्याच्यासाठी स्कॉलरशिप हेल्पफुल राहतात. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर बँक लोन्स पण इझिली अवेलेबल आहेत. सो पैसे हा एक पार्ट आहे विच इज व्हेरी सिग्निफिकंट. आपल्याला हा विचारात घ्यावाच लागतो, कारण का तुम्हाला हे आधी स्टार्टिंगचे जे 30 लाख रुपीज जी फी आहे, त्याच्यानंतर पुढे थोडेफार टाईप रेटिंग म्हणून जे असतं, जेव्हा आपण मोठे एअरक्राफ्ट फ्लाय करायला जातो तेव्हा फ्लाइंगच्या वेळेस आपल्याला थोडेफार अजून पैसे असतात. सो एक स्टेपला तुम्हाला सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ मनी लागतं. पण जर तुमचं ह्या सगळ्यामध्ये पॅशन जर असेल तर पैसे एवढं काही बिग म्हणजे रोडमध्ये बॅरियर नाही ठरत, जेव्हा ते खरंच पर्सन पॅशनेट आहे. त्याला भरपूर ऑप्शन्स आहेत, लोन्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, किंवा यू कॅन ट्राय आउट की तुम्ही 10वी मध्येच प्लॅन करत असाल तर तुमच्याकडे दोन वर्ष प्री प्लॅनिंगसाठी अवेलेबल असतात. सो इट इज पॉसिबल बाय दॅट ऑल थिंग्स. आणि हे सगळं म्हणजे झालं आता एव्हिएशन, किंवा म्हणजे नाही का ऑल द नॉर्म्स, क्रायटेरियाज, हे अगदी डिटेलिंगमध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी मी समजून सांगितल्या. आणि आता याच्यामध्ये आय वुड लाईक की जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा जर कोणाला यातनं काही अजून इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये हवी असेल तर आत्ता जर कमेंट्समध्ये जरी तुम्ही टाईप केलं तरी आय वुड लाईक टू आन्सर ऑल दॅट. कारण पुढची गोष्ट जी मी सांगणार आहे, दॅट द थिंग विच आय एम गोइंग टू डिस्कस, ते आत्ताचा जो सिनारिओ आहे, म्हणजे कोविडच्या नंतरचा जो एव्हिएशनचा सिनारिओ असेल, तर तो सिनारिओ मी डिस्कस करणार आहे. सो हे सगळं जे झालं ते एका स्टुडंटसाठी किंवा एखाद्या ॲस्पायरिंग पायलटसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या मी, म्हणजे जेवढं माझं नॉलेज आहे किंवा ज्या गोष्टी मी फेस केल्या, तर त्या गोष्टी मी फक्त शेअर केल्या की ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू लुक आफ्टर अँड देन यू हॅव टू गेट एनरोल टू. आणि ह्याच्या पुढे जर मी हा पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज द एव्हिएशन सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे आत्ताचा जो कोविड नंतरचा एव्हिएशनचा सिनारिओ आहे तो जे आत्ता वर्किंग पायलट्स आहेत किंवा आत्ता जे वर्किंग एअरलाईन्स आहेत त्यांच्यासाठी इट इज डिफिकल्ट, फॉर शुअर इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण आपण असं म्हणू शकत नाही त्यातलं, कारण फ्लाइंग कधी स्टॉप नाही होणार. जोपर्यंत ह्युमन रेस आहे तोपर्यंत एअरक्राफ्ट राहणार आहेत. आणि हे सगळं म्हणजे हा जो सिनारिओ टेम्पररी आहे तो ॲक्च्युली आहे बऱ्याच जे एव्हिएशनमध्ये आत्ता जे राईट नाव पायलट्स आहेत त्यांच्यासाठी आहे हा सिनारिओ थोडा डिफिकल्ट. पण जे अस्पायरिंग पायलट्स आहेत त्यांच्यासाठी आय वुड लाईक टू टेल यू की इंडियामध्ये टोटल साधारण म्हणजे देर आर टोटल 100 एअरपोर्ट्स जे कमर्शियल फ्लाईट्स रिसीव्ह करतात एव्हरी डे. सो 100 जे म्हणजे काय म्हणतात त्याला एअरपोर्ट्स आहेत त्यात ते फक्त कमर्शियल फ्लाईट्स आत्ता सध्या रिसीव्ह करतात. जसं जसं आपण पुढे म्हणजे इन्क्रीज होत जाईल एव्हिएशन सेक्टर, तर टोटल आपल्याकडे एअरफील्ड जे आहेत ते 449 आहेत टोटल इंडियामध्ये. मग ते 449 मधले 100च आत्ता ॲक्टिव्ह आहेत जे कमर्शियल किंवा स्केड्युल्ड फ्लाईट्स घेतात.
आणि त्यातनं आत्ता पूर्ण इंडियामध्ये काउंट ऑफ पायलट्स इज ओनली 8,000. तुम्ही विचार करू शकता 100 एअरपोर्ट्सवरती जेवढ्या केवढ्या फ्लाईट्स लँड होतात. आता जेवढ्या केवढ्या म्हणजे टू बी स्पेसिफिक की साधारण 650 एअरक्राफ्ट्स आपल्या इंडियामध्ये इंडियन व्हीट म्हणजे विक्टर टँगो ह्या असाईन नेमवरती आहेत. सो 650 एअरक्राफ्ट्समध्ये 8,000 पायलट्स फक्त रिक्रुटेड आहेत. आणि बाकीचे सगळे जे लोक आहेत त्यांना आपण दुसऱ्या कंट्रीमधनं हायर करतो. सो अकॉर्डिंग टू बिझनेस इन्सायडर एक मॅगझिन आहे, तर त्या मॅगझिनच्या एका स्टडीमधनं त्यांचं म्हणणं आहे की साधारण एक पुढचे 2 डेकेड्समध्ये इन 2 डेकेड्स 28,000 ते 30,000 पायलट्सची गरज लागणार आहे. जे तुम्ही डिफरन्स बघू शकता की आत्ता 8,000 आहेत आणि पुढे इट इज गोइंग टू बी रिक्वायरमेंट ऑफ 30,000. म्हणजे इट इज अ व्हेरी बिग गॅप. आणि तेव्हा जर आत्ता तुम्ही प्लॅन आउट करत असाल की तुम्ही आता साधारण 10th मध्ये किंवा 12th मध्ये असाल आणि तुम्ही प्लॅन आउट करताय की तुम्हाला एव्हिएशनमध्ये यायचं आहे किंवा पायलट बनायचं आहे, तर दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. कारण का 2 वर्ष हे आत्ता जॉबचे स्लॅक्स किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार आहेत किंवा हे जे एव्हिएशनला परत रिसायकल किंवा रिझ्यूम करण्यासाठी जाणार आहेत. पण 2 वर्षानंतर जो जॉबचा बूम येणार आहे दॅट इज गोइंग टू बी जस्ट अ चेरी ऑन द केक फॉर एनीवन हू इज चूजिंग द फील्ड राईट नाव. सो हे मी सांगायचा प्रयत्न करते की जर तुम्हाला आत्ता प्लॅनिंग असेल की यू हॅव टू एंटर इन टू दिस फील्ड, दिस इज द राईट टाइम विच यू कॅन प्लॅन अँड स्टार्ट स्टडिंग फॉर अँड गेटिंग इन टू इट. सो 29% ग्रोथ इज देर. स्वाती नागरगोजे ताई आहेत, त्या म्हणतात की व्हॉट इज द फ्युचर अज्युमिंग डोमेस्टिक एव्हिएशन पॉलिसी. आत्ता मी ते सांगितलं की डोमेस्टिक एव्हिएशन इज गोइंग टू हॅव, डोमेस्टिक असेल इंटरनॅशनल असेल तर इट इज गोइंग टू बूम इन 2 years बॅक अगेन. कारण का भरपूर लोक आता जॉब मिस करतील किंवा एन नंबर ऑफ थिंग्स आहेत, पण 2 वर्षानंतर ज्या स्पीडने ते वाढणार आहे ते पण इज लाईक इट इज नोटिसेबल थिंग. आणि जे काही रिसर्च सांगतात तर त्याच्यामध्ये 28,000 ते 30,000 पायलट्सची गरज लागणार आहे आपल्याला आणि आपल्याकडे आत्ता आहेत 8,000. सो एव्हिएशन इन डोमेस्टिक इज ऑल्सो. कारण का आता शिर्डीला जसं एअरपोर्ट झालं तसं जागोजागी एअरपोर्ट्स होणार आहेत. लोक कन्व्हिनियन्स बघणार, लोक कम्फर्ट बघणार. आणि एव्हिएशनसाठी आता मोदीने पण मध्ये डिक्लेअर केलं होतं की 59 to 60 नवीन एअरपोर्ट्स चालू करायचे आहेत. सो दॅट इज गोइंग टू बी अ मतलब बूम. आणि दुसरा क्वेश्चन तुमचा होता हाऊ मेनी आर टोटल पायलट्स इन इंडिया. 8,000 पायलट्स अँड हाऊ मेनी फॉरेनर्स आर हायर्ड इन इंडिया. मला त्याची काही कल्पना नाही आहे की फॉरेनर्स किती हायर होतात, पण इंडियामध्ये लायसन्स्ड पायलट्स 8,000 आहेत. सो ह्या 2 गोष्टी म्हणजे खरंच नोटिसेबल आहेत. त्यानंतर म्हणजे असं आहे की एव्हिएशन इज समथिंग विच इज अ फील्ड ऑफ पॅशन, फुल ऑफ पॅशन. म्हणजे लोकांना वाटतं की पायलट जो असतो तो एअरपोर्टवरती चालतो, नंतर लक्झरियस हॉटेल्समध्ये स्टे करतो, नंतर भरपूर सॅलरी असते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघून हे जर विचार करतो की आपल्याला एव्हिएशनमध्ये यायचं तर आय थिंक सो की तो डिसिजन चुकीचा राहील. कारण का एव्हिएशन इज, प्रत्येक जो पायलट फ्लाय करतो तो एका पॅशनने फ्लाय करतो की हां म्हणजे त्याला जॉबशी त्याच्या लक्झरियस लाईफशी काही घेणं देणं नसतं. ही इज जस्ट फोकस्ड टुवर्ड्स द कॉकपिट फ्लाईंग आणि त्याचं जे फ्लाईंगचं पॅशन आहे त्याच्याबद्दल तो फोकस्ड असतो. सो मी सारखं हे पॅशनबद्दल जे बोलते दॅट इज ओनली बिकॉज की द मस्ट थिंग इज पॅशन. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी येतात तर दॅट इज लाईक पर्सिस्टन्स अँड म्हणजे पर्सिस्टन्स अँड डेडिकेशन जे म्हणतो आपण त्याला. महाराष्ट्रामध्ये चालू ॲक्टिव्हमध्ये कार्वर एव्हिएशन जे आहे ते आहे, बॉम्बे फ्लाइंग क्लब आहे ते आहे. अजय मुंडे सरांचा प्रश्न आहे की हाऊ मेनी ट्रेनिंग सेंटर्स आर देअर इन महाराष्ट्र अँड इंडिया. सो ऑन अँड ऑफ ॲव्हरेजमध्ये साधारण फर्स्ट थिंग म्हणजे कार्वर एव्हिएशन हा एक मला जो माहिती आहे तो आहे. नंतर इंडियामध्ये चालूमध्ये जे आहेत ते चाइम्स म्हणून एक आहे, इग्रुआ इज द गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट असोसिएशन आहे. सो दॅट इज अ व्हेरी बेस्ट, म्हणजे दॅट इज वन ऑफ द बेस्ट फ्लाईंग स्कूल इन इंडिया. सो तिथे फ्लाईंग तिथे सगळं खूप क्लास 1 आहे.
आणि बाकीचं जर म्हटलं की आपण म्हणजे फ्लाईंग स्कूल्स म्हटलं तर धुळेला बॉम्बे फ्लाईंग क्लबची फ्लाईंग धुळ्याला होते. सो असे सगळे वेगवेगळे सिनारिओज आहेत जे व्हेरी वेग असतात. म्हणजे आता कार्वर एव्हिएशनचं रनवेचं काम चालू असेल किंवा थोडंफार जर चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर तिथे अवेलेबल नसेल तर हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरून फ्लाईंग स्कूल ऑन ऑफ होत राहते. आणि त्याच्यात एन नंबर ऑफ फ्लाईंग स्कूल्स आहेत जे म्हणतात आम्ही आहोत, पण रिअल सिनारिओमध्ये फ्लाईंग जर नसेल तर तुम्ही अडकून पडल्यासारखे होता. म्हणजे तुम्ही पैसे एवढी मोठी अमाऊंट भरता आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे स्टकअप झाल्यासारखं होतं. सो आय वुड सजेस्ट की पहिली इन्फॉर्मेशन म्हणजे जी राईट इन्फॉर्मेशन असेल, ट्रेनिंग सेंटर्स भरपूर आहेत महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये, जागोजागी म्हणजे बरेच लोक आहेत. आता हडपसरला एक कोणीतरी स्टार्ट केलेलं आहे किंवा धुळ्याला जे बॉम्बे फ्लाईंग क्लब म्हटलं मी ते आहे किंवा उस्मानाबादला एक फ्लाईंग स्कूल आहे जे बंद झालं आय थिंक रिसेंटली. सो अशा सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फ्लाईंग स्कूल्स आहेत पण ते चालू बंद होतात. सो ज्या वेळेस आपण पेपर क्लिअर करतोय आय वुड सजेस्ट की द राईट वे इज की म्हणजे राईट वे इज की फर्स्ट पेपर्स आधी तुम्ही क्लिअर करा. 70% आउट ऑफ 100 तुम्हाला पासिंग प्रत्येक पेपरला लागतं. सो जेव्हा तुमच्याकडे पेपर असतील क्लिअर तर तुम्ही पुढे त्या मोमेंटचा जो सिनारिओ म्हणजे जर तुम्हाला पेपर्स क्लिअर करायला पेपर्सचं कसं असतं 3 मंथ्सने एक्झाम येते आणि तुम्हाला पास आणि फेलचं काही बॉन्डेज नसतं. म्हणजे तुम्ही कितीही वेळेस इन द टर्म ऑफ 5 years एक्झाम देऊ शकता आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला 3 महिन्याने जो एक्झाम येतो तर ते ऑनलाईन फॉर्म फिल करावा लागतो. 70च्या अबाव 70 मार्क्स मिळाले तर तुम्ही पास झाले, नाही झाले 69 मिळाले तर यू हॅव टू अगेन फिल द फॉर्म आफ्टर 3 months. अशी ती प्रोसेस करत 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 तुम्हाला किती वर्ष लागतात, किती महिने लागतात क्लिअर करायला, त्या अकॉर्डिंग तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल पेपर्स क्लिअर करून झाल्यानंतर माईट बी तुम्हाला 2 वर्ष लागले तर 2 वर्षानंतर तुम्हाला जर त्या सिनारिओला असं झालंय की ओके कार्वर इज रनिंग गुड तर कार्वर इफ इट इज गोइंग गुड देन यू एनरोल टू कार्वर. किंवा जर तुम्हाला वाटलं की अरे दुसऱ्या कंट्रीमध्ये जेव्हा आपण फॉर्म फिल करतोय तेव्हा इट इज गोइंग म्हणजे इट इज रिअली गोइंग वेल की आता ठीक आहे ऑस्ट्रेलियामधलं फ्लाईंग स्कूल एखादं तर तिथे चांगलं आहे तर यू कॅन एनरोल देअर. त्या सिनारिओच्या वेळेस त्या प्रेझेंट सिच्युएशनप्रमाणे यू कॅन डिसाईड की कुठलं ट्रेनिंग सेक्टर किंवा कुठलं ट्रेनिंग सेंटर यू हॅव टू एनरोल और टेक ॲडमिशन विथ. नंतर सूरज मुंडे सरांचा प्रश्न आहे की आर दे स्टुडंट स्कॉलरशिप. स्टुडंट स्कॉलरशिप्सपेक्षा आपल्याला SC ST OBC अशा सगळ्या कास्टसाठी भरपूर म्हणजे शासनाने 100% सुद्धा काही ह्याच्यासाठी स्कॉलरशिप दिलेल्या आहेत. आपल्या NTD साठी किंवा OBC क्रायटेरियामध्ये NTDला मॅच केलं जातं. सो त्यांच्यासाठी आय थिंक 30 to 35% स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि SC ST कास्टसाठी वगैरे इट इज फुल म्हणजे 100% स्कॉलरशिप ते अवेलेबल करून देतात. त्याच्यासाठी भरपूर क्रायटेरियाज टर्म्स अँड कंडिशन्स आहेत पण त्या स्कॉलरशिप्स आहेत. वी कॅन टेक द गुड यूज ऑफ इट, वी कॅन मेक अ गुड यूज ऑफ इट. नंतर संदीप सरांचा काहीतरी प्रश्न आहे, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये खूप स्टाफ अवेलेबल आहेत असे सांगितले जाते मग संधी कशी काय असू शकेल. ओके, सो इट इज अ व्हेरी नाईस क्वेश्चन की खूप स्टाफ अवेलेबल असण्यापेक्षा खूप सारे पायलट्स आहेत जे अनएम्प्लॉईड आहेत. तर माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा माझं एक जे मी ऑब्झर्व केलेल्या गोष्टी आहेत की जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना सुद्धा जेव्हा 2 व्हीलर तो चालवायला लागतो नवीन तर तुम्ही त्याच्या हातात जेव्हा गाडीची चावी देता तेव्हा तुम्ही हे चेक करता की त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, तो किती कॉन्फिडन्सने किती म्हणजे इज ही रिस्पॉन्सिबल की तो त्याच्या ती गाडी आणि त्याचा स्वतःचा जीव सांभाळू शकतो का आणि तो प्रिटी वेल शुअर आहे का की तो गाडी घेऊन जाऊन एक चक्कर मारून परत येऊ शकतो का. सो हे सगळं जेव्हा चेक केलं जातं तर 4 लेवल्समध्ये एक इंटरव्ह्यू होतो. असं नसतं की यू हॅव टू जस्ट हॅव 1-to-1 इंटरव्ह्यू. तुम्हाला फर्स्ट असतो तो पेपर असतो जो रिटन पेपर असतो, मग ग्रुप डिस्कशन असतं, त्याच्यानंतर एक कॅस्टची एक्झाम असते आणि त्याच्यानंतर यू हॅव अ 1-to-1 इंटरव्ह्यू विथ द स्पेसिफाईड पीपल. तर ह्या 4 लेवल्स क्रॉस करताना तुम्हाला इतकं व्यवस्थित म्हणजे इतकं व्यवस्थित तुम्हाला यु नो यू हॅव टू बी परफेक्ट, यू हॅव टू बी क्लोज नियर बाय टू परफेक्ट. म्हणजे म्हणूनच मी हे जे 7 पॉईंट स्टार्टिंगला सांगितले
की हे ह्याच्यासाठी नाही की तुम्हाला फ्लाइंग जमायला पाहिजे. फ्लाइंग तुम्हाला इझिली जमतं. तुम्ही सोलो फ्लाय करता हार्डली 20-22 तासामध्ये, 30 तासामध्ये, तर इझिली यू फ्लाय सोलो. पण फ्लाइंग जमलं म्हणून तुम्ही पायलट झाले असं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जेव्हा एक पायलट तुम्ही रनवेवर एअरपोर्टमध्ये बघता, तो ज्या वेने वॉक करत असतो त्याच्या मागे त्याचे खूप सारे एफर्ट्स असतात. त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप झालेलं असतं. तर त्याचं म्हणजे क्लॅरिटी जेव्हा असेल ना माणसाकडे, तेव्हा कॉन्फिडन्स नाही लागत. सो त्याचं विजन, त्याचं गोल, त्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. त्यामुळे त्याचा चालण्यातनं किंवा त्याच्या एका पर्सनॅलिटीमधनं ते सगळं एनलाइट होत असतं. त्यामुळेच मी म्हटलं की जरी स्टाफ खूप अवेलेबल नाहीये, लायसन्स्ड पायलट खूप अवेलेबल आहे, त्यांच्याकडे लायसन आहे, बट दे आर नॉट वर्दी की एखादा कंपनीचा MD त्यांच्या हातात ती एअरक्राफ्टची चावी देईल आणि 250 कोटीचं विमान आहे आणि तुम्ही चावी घ्या आणि यू कॅन फ्लाय, असं म्हणण्याची कॅपॅसिटी कधी येते जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम, म्हणजे 10 मिनिटाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्या माणसाला ठरवावं लागतं की हा माणूस वर्थ इट आहे आपल्या कंपनीसाठी की नाही. तर तिथे त्या माणसांचा पर्सनॅलिटी इश्यू येतो की म्हणजे लोकांना इंग्लिश बोलता येत नाही, किंवा बऱ्याच लोकांना असं असतं की म्हणजे एकदम वीक पर्सनॅलिटी असते, किंवा असे साधे गरीबासारखे एकदम बसून राहतात. तर तसं आपण जर आपल्या मुलाकडे पण बघितलं आणि तो 2 व्हीलर चालवला जाताना म्हणला की मला गाडीची चावी पाहिजे आणि त्याच्याकडे भरपूर भीती भरलेली दिसते आपल्या चेहऱ्यावरती त्याच्या, तर वी विल नॉट ट्रस्ट दॅट किड. जो स्वतःचा आपला मुलगा आहे त्याला पण आपण ट्रस्ट नाही करणार. मग द सेम वे इट गोज फॉर एव्हिएशन ऑल्सो, की तुम्हाला 250 CRचं एक एअरक्राफ्ट जेव्हा ते लोक हातात देणार आहेत, तर तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून ते असं वाटलं पाहिजे की ओके, दिस इज समथिंग वी कॅन ट्रस्ट ऑन. सो जे वर्थ इट आहेत ना ते मागे नाही राहिलेले, जे डिझर्विंग आहेत दे आर गेटिंग जॉब्स, दे आर हॅव्हिंग द कॅलिबर. जे लोकांकडे कॅलिबर आहे, टॅलेंट आहे, ते लोक जॉब्स घेतात. मी जसं म्हटलं स्ट्रेस हँडलिंग, तर कॅशची जी एक्झाम असते त्या कॅशच्या एक्झाममध्ये एक तुम्हाला सिम्युलेटर असतं दिलेलं. सिम्युलेटर इज अ फ्लाइंगचं सेम टू सेम इक्विपमेंट असतं ज्याच्यामध्ये तुम्ही फ्लाइंग करता, बट इट इज अ रूम. आणि बाजूला एक स्क्रीन असते, त्याच्यावरती एक जनरल क्वेश्चन्स असतात की तुमचा आवडता रंग कुठला आहे, तुमचा बर्थ डेट कुठला आहे, तुमच्या मॉमचा आवडता रंग कुठला आहे, असे एक लिस्ट येते आणि दोन्ही तुम्हाला मल्टीटास्किंग करायचं असतं. इट इज सो गुड, म्हणजे सायकोलॉजिकली और स्ट्रेस हँडलिंगसाठी त्या दोन्ही गोष्टी. इथे एक इमर्जन्सी लँडिंग दिलेली असेल आणि इथे तुम्हाला हे प्रश्न आन्सर करायचे असतात. मग ह्या दोन्ही गोष्टी सांभाळताना तुम्हाला तिथे फ्लाइंग नाही येत, हे फ्लाइंग जमतंय का नाही हे नाही कोणी विचारत. तुम्हाला हे बघतात की तुम्ही स्ट्रेस किती छान हँडल करताय, किंवा जेव्हा तुम्ही फर्स्ट इंटरव्ह्यूला जाता तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही ग्रूम्ड कसे आहात, किंवा तुमचं इंग्लिश कसं आहे, किंवा तुमची क्लॅरिटी काय आहे तुमच्या लाईफबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतात आणि त्यानंतर तुम्ही एक जॉब मिळवता. सो इट इज अ लॉंग जर्नी. आणि म्हणूनच मी म्हटलं की जर तुमचं विजन आणि क्लिअर गोल असेल ना सेट, की तुम्हाला माउंट एव्हरेस्टवरती जायचंय, तुम्हाला या एअरलाईनमध्ये जॉब करायचा आहे, हे जर गोल तुमचं क्लिअर आहे ना, तर 1-2 फेलियर्सने, 1-2 हार्डवर्किंग जॉब्सने तुम्हाला काही फरक नाही पडत. अजून अजय मुंडे सरांचा प्रश्न आहे की स्टुडंट्स फ्रॉम रुरल महाराष्ट्र शुड चूज दिस करियर अज्युमिंग दे गॉट फायनान्शियल कॅपॅसिटी टू एनरोल. येस, दे कॅन बी सक्सेसफुल. असे खूप सक्सेस स्टोरीज आहेत. माझे जे स्वतःचे मेंटॉर आहेत कॅप्टन निखिल जाधव, सो ही इज अ पर्सन हू हॅज रिटन अ बुक ऑन हिज एव्हिएशन जर्नी. ती नक्कीच तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे कधी मला जर अवेलेबल झालं की ऑनलाईन ते अपलोड करता येईल कोणासाठी EDSच्या फाउंडेशनच्या पेजवरती वगैरे, मी नक्की ती अपलोड करेल. दॅट पर्सन हॅज, म्हणजे त्यांचे वडील हे ट्रक ड्रायव्हर होते आणि खूप ॲडवर्स कंडिशन्समधनं त्यांनी फायनान्शियली दे हॅड अ 0 चान्स और 0 स्कोप टू डू एनिथिंग, की त्यांना ते इझिली करता येणं वॉज नॉट ॲट ऑल. म्हणजे सगळे ऑड्स होते आणि त्या ऑड्समध्ये त्यांचं, आत्ता पण त्यांना मी विचारलं किंवा कोणीही विचारलं की जर तुम्ही पायलट नसते झाले तर तुम्ही काय झाले असते, तर त्यांचं एकच उत्तर होतं की माझा प्लॅन ए पासून प्लॅन Z पर्यंत एकच प्लॅन होता की मला पायलट बनायचं. सो एवढं जर पॅशन असेल आपल्याकडे तर इट डझंट मॅटर की रुरल महाराष्ट्र किंवा हे. मी फर्स्टच सांगितलं की पॅशन इज द की फॉर बिईंग अ पायलट. की तुम्हाला जर तुम्ही गावाकडनं येता आणि तुम्हाला इंग्लिशचा बोलायचा प्रॉब्लेम आहे, तर पॅशननी तुम्ही 1-2 महिने 3 महिने फक्त इंग्लिश शिकायला द्या.
आणि 3 महिन्यात तुम्ही इंग्लिश प्रोफिशियन्सी झाली. कारण का 10वी नंतरचं प्लॅनिंग आहे ना फ्लाईंगसाठी इज द बेस्ट टाइम. म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्हाला इंजिनिअरिंग सारखं तुम्ही 12वी नंतर फ्लाईंगसाठी प्लॅन करा. जर 12वी नंतर प्लॅन करताय तर तुम्हाला जे रिकलेक्ट म्हणजे स्किल्स गोळा करायचा जो टाइम आहे तो थोडासा तुम्हाला ग्रेस टाइममध्ये द्यावा लागतो. सो दॅट इज अ थिंग की रूरल इंडिया, रूरल महाराष्ट्र असो किंवा फायनान्शियली थोडेफार डिफिकल्ट कंडिशन्समध्ये असलेले पॅरेंट्स असतील तर त्या मुलांना जर फ्लाईंगबद्दल पॅशन आहे, सगळ्यांसाठी ऑप्शन अवेलेबल आहे इफ यू हॅव अ पॅशन ऑफ फ्लाईंग. धनराज सानप सरांचा प्रश्न, मॅम इन इंडिया एव्हिएशन सेक्टर नॉट ग्रोईंग कम्पेअर टू अदर कंट्रीज, व्हॉट इज द रिझन, हाऊ इट्स गेटिंग ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी. असं नाही आहे सर की इंडियामध्ये एव्हिएशन सेक्टर ग्रो नाही होते. कारण का देअर इज अ ट्रिमेंडस ग्रोथ आफ्टर म्हणजे मोदीजींच्या जे नवीन एअरपोर्ट्स स्टार्ट करायचं प्लॅन असेल किंवा जे एअरपोर्ट्स आहेत म्हणजे मुंबई, दिल्ली, तिथे इन्स्ट्रुमेंट्स जे काही त्यांनी आत्ता अपडेट केलेले आहेत, त्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत तर त्या अकॉर्डिंग टू इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. जसं तुम्ही कंपॅरिझन केलं यूएसमध्ये, तर यूएसमध्ये सिटी टू सिटी पण फ्लाय करतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये ॲग्रिकल्चरसाठी पण फ्लाईट वापरले जातात. तसं इंडियामध्ये इट इज अ डेव्हलपिंग कंट्री. इथे मिडल क्लास क्राऊड किंवा एक वर्कर क्राऊड जो आहे तो खूप जास्त आहे. तर त्या सगळ्या लोकांना जेव्हा आपण म्हणजे अफोर्ड करता येईल का फ्लाईट, तर आता इंडिगोमुळे वगैरे बरेच लोक आहेत जे म्हणजे कामगार आहेत ते पण फ्लाय करतात, ते इझिली तिकीट्स घेतात. सो दॅट थिंग्स आर कमिंग अप. इट इज नॉट लाईक की इट इज नॉट ग्रोईंग ॲट ऑल. पण इथे पायलट्स जे पाहिजेत ना, म्हणजे मी जे म्हणते तुम्हाला की पोटेन्शियल पायलट्स आपल्या इंडियामध्ये कमी आहेत. तर दॅट इज फॉर शुअर की 135 कोटी लोकांमधले फक्त 8,000च लोक आहेत जे पायलट्स आहेत. सो हा जो गॅप आहे तो असण्याचं रिझन इज की ती प्रोसेस म्हणजे जो पेपर क्लिअर करायला लागतात, तर ते 70 मार्क जे तुम्हाला हवेत ते 70 मार्क तुमचा 100% अभ्यास झाला असेल तर तुम्हाला 70 मिळतात. असं होत अभ्यास केल्यावर तुम्हाला 70च मिळतात. तुम्हाला 100% अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 70 मिळतात. सो हे ज्या गोष्टी आहेत की ज्या मॅटर करतात, तर त्या जर्नीमध्ये लोक अडकलेले असतात. कारण का त्यांनी डिसिजन घेताना हा विचार केलेला असतो आम्हाला पगार खूप मिळणार आहे, आम्ही लक्झरियस फ्लाईंग करणार आहे, नंतर अजून बरंच काय 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 म्हणजे ड्रीम वर्ल्डमध्ये असतात ते. प्रॅक्टिकली रिअल सिनारिओ फेस नसतात करून आलेले. म्हणून माइट बी तुम्हाला असं वाटत असेल की एव्हिएशन सेक्टर ग्रो नाही होते, बट इट इज ऑन म्हणजे 29% ग्रोथ ही आत्ता झालेली आहे. साधारण 10 एअरलाईन्स आहेत इंडियामध्ये, विच इज व्हेरी गुड ॲज पर राईट नाव सिच्युएशन की 10 एअरलाईन्स आणि अराउंड 600-650 फ्लाईट्स म्हणजे एअरक्राफ्ट्स असणं इज म्हणजे आय फील सो इट इज अ व्हेरी गुड सिनारिओ. कारण का ज्या गोष्टी आपण आधीपासून फेस करत आलो आहे की एक मिडल क्लास क्राऊड आहे आणि नंतर वर्किंग क्राऊड आपल्याकडे खूप आहे, तर त्यांच्या अवेलेबिलिटीप्रमाणे इट इज व्हेरी देअर. हाऊ डॉक्टर प्रसाद कुमार आहेत, हाऊ इज द कॉम्पिटिशन फॉर जॉब्स इन एव्हिएशन. यू हॅव अ व्हेरी टफ कॉम्पिटिशन बिकॉज दे चूज पीपल हू आर पोटेन्शियल ऑफ दॅट जॉब. कारण का 250 CRचं एक एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये 150-200 लाईव्स तुमच्या हातात देणं इज अ बिग थिंग फॉर दॅट एअरलाईन. इट इज कम्प्लिटली त्यांचं एकेका पायलट, ईच पायलट इज देअर बिगेस्ट ॲसेट दे हॅव. म्हणजे त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हा प्रचंड आहे. प्रत्येक जण म्हणजे देर आर सो मेनी पायलट्स हू वॉन्ट टू गेट द जॉब. जे कोणी पायलट होतात त्यांना सगळ्यांना कमर्शियल जॉबला जायचं. दे हॅव टू टेक अ कमर्शियल एअरलाईनचा जॉब. they have to go to some other place, they have to reach to some other airline and do some म्हणजे प्रत्येकाला ड्रीम्स आहेत, पण प्रत्येकाचे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी देर आर लॉट अँड लॉट ऑफ पर्सिस्टंट हार्डवर्क. सो कॉम्पिटिशन भरपूर आहे या फील्डमध्ये. पण या कॉम्पिटिशनमधनं स्टँड आउट करायला एक ट्रॅक आहे. जर तो तुम्ही ट्रॅक फॉलो केला तर इट इज नॉट दॅट डिफिकल्ट विच इट लुक्स लाईक ऑर इट फील्स लाईक. कारण का जर तुम्ही पर्सिस्टंटली, जर लहानपणापासून तुम्हाला 10th स्टँडर्डपासून जिममध्ये जायची किंवा हेल्दी राहायची सवय आहे, तर तुम्हाला त्यावेळेस वजन कमी नाही करावं लागत किंवा त्यावेळेस तुम्हाला हेल्थचे इश्यूज नाही चेक करावे लागत. यू आर यूज टू दॅट.
सो अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही परसिस्टंटली करत गेले तर आय डोंट थिंक की तुम्हाला फार काही कॉम्पिटिशन वगैरे फेस करावं लागतं. हेलिकॉप्टर पायलट आणि फ्लाईट पायलट म्हणजे एअरक्राफ्टचे पायलट, एरोप्लेनचे, या दोन्हीमध्ये फरक असा आहे की हेलिकॉप्टर हे प्रवाहाच्या म्हणजे नेचरच्या विरुद्ध फ्लाय करतं. इट फ्लायज अगेन्स्ट द नेचर. आणि फ्लाय म्हणजे एरोप्लेन जे असतं ते प्रवाहाच्या हवेच्या ह्याच्यात फ्लाय करतं, म्हणजे हवेमध्ये फ्लाय करतं. सो ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काही फार फरक नाही आहे. जर तुम्ही हेलिकॉप्टरचं ट्रेनिंग करायचं असेल तर आधी तुम्ही CPL घेतलेलं असेल तर साधारण 30 ते 35 तास तुम्हाला हेलिकॉप्टर ट्रेनिंग घ्यावं लागतं. काही पेपर्स आहेत ते क्लिअर करावे लागतात. आणि त्याच्यासाठी म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे मला एवढी काही त्याची आयडिया नाही आहे. बट इट इज जस्ट लाईक की तुम्हाला जर CPL असेल तुमच्याकडे तर 30-35 तासाचं फ्लाईंग आहे आणि काही पेपर्स आहेत तुम्हाला द्यावे लागतात ते. आणि एव्हिएशनच्या इन्स्टिट्यूट्समध्ये सगळीकडे नाही आहे. बँगलोरमध्ये हेलिकॉप्टरचं ट्रेनिंग आहे. बाकी दुसऱ्या मी प्रिफर करेल जर हेलिकॉप्टर्स करायचं असेल तर दुसऱ्या कंट्रीजमध्येच करा. बिकॉज तिथे जे ऑल्टिट्यूड आहे किंवा तिथे जे वेने ते शिकवतात दॅट इज अमेझिंग. सो इट्स अ गुड एक्सपिरियन्स इन अदर कंट्रीज. एव्हिएशनमध्ये कोणकोणते जॉब्स आणि त्याला काय क्वालिफिकेशन आहे. जर तुम्ही एव्हिएशन बोलताय तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे कॅबिन क्रू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एअर मेंटेनन्स इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लाईट इंजिनिअरिंग आहे, ATC मध्ये जॉब आहे, म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये तुम्हाला जॉब आहे. देर आर डिफरंट जॉब्स. आणि मी जे बोलते ते पायलटसाठी, तर पायलटसाठी जॉब्सचं मी आधी पण सांगितलं की देर आर डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज. जसं की तुम्ही प्रायव्हेट जेटवरती फ्लाय करू शकता. एखादं ऑर्गन डोनेशनसाठी म्हणजे हॉस्पिटलच्या इमर्जन्सीसाठी वगैरे फ्लाईंग असतं. स्पेसिफिक हॉस्पिटल्सचे एअरक्राफ्ट असतात रिझर्व, तिथे फ्लाय करू शकता. मिनिस्टर्सचे एअरक्राफ्ट असतात, सेलिब्रिटीजचे एअरक्राफ्ट असतात. आणि ह्या आउट ऑफ ऑल दिस थिंग्स तुम्हाला कमर्शियल एअरलाईनमध्ये सुद्धा जॉब आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या एव्हिएशनशी म्हणजे रिलेटेड आहेत. अजून जर काही प्रश्न असतील तर आय वुड लव्ह टू आन्सर. सो आय थिंक सो की एव्हिएशनबद्दल वगैरे भरपूर आहे. म्हणजे आय थिंक सो आय हॅव गिवन मेनी थिंग्स विच आय न्यू. मला जेवढं काही माहिती होतं किंवा जे काही मला वाटलं की माझ्या सगळ्या जे लोक आहेत ज्यांना सांगावं की माझ्यातर्फे, तर आय हॅव टोल्ड इट. आणि दुसरी गोष्ट, मी एक लाईफ कोचसुद्धा आहे. सो लाईफ कोचिंग इज ऑल्सो अ व्हेरी न्यू फील्ड ऑर अ न्यू थिंग. जर तुम्ही ऐकलं असेल नसेल तर आय वुड सजेस्ट अमोल तांदळे सर आहेत, ते म्हणतात की तुम्ही सजेस्ट करताल का. मला नक्की आवडेल. म्हणजे आपण एक दिवस समाजासाठी फाउंडेशनमध्ये स्पेसिफिकली मी म्हणेल की वंजारी समाजामध्ये पायलट्स म्हणजे मला असं माहिती नाही आहे की आहेत किंवा म्हणजे किती आहेत किंवा काय, आय डोंट नो दॅट. But I would suggest ki everyone should take this opportunity to come into this field. This is really a very different type of field. आणि I think so हे सगळं नॉलेज देऊन I would like to conclude with all these things. आणि ह्या सगळ्यामध्ये मी 3च गोष्टी सांगेल प्रत्येक जो कोणी माणूस जो कुठलं करिअर चूज करत असेल त्याला. तर लाईफ कोचिंग बद्दल मी नंतर एक्सप्लेन करेल सुरेंद्र सर. पण कन्क्लूड करताना 3 गोष्टी कुठल्या पण स्टुडंटने लक्षात ठेवल्या पाहिजेत. दॅट इज म्हणजे माझ्या ह्या 3ही गोष्टी मला माझ्या आईने लहानपणापासून शिकवलेल्या आहेत. तर फर्स्ट थिंग इज की तुम्हाला पहाटे उठायची सवय पाहिजे. एव्हरी डे लाईक माझा दिवस स्टार्ट होतो तो अराउंड 4 or 5 o'clock कंपल्सरी. राईट फ्रॉम 7th 8th स्टँडर्ड मला माझ्या आईने सवय लावली होती, जेणेकरून माझा दिवस स्टार्ट लवकर व्हायचा आणि मला एक्स्ट्रा टाइम मिळायचा माझ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो
फर्स्ट थिंग इज की पहाटे उठणं. सेकंड थिंग इज की तुम्हाला ॲटलिस्ट दिवसातनं 10 मिनटं तरी डोळे झाकून बसणं, म्हणजे जे आपण म्हणतो मेडिटेशन करणं इज कंपल्सरी व्हेरी इम्पॉर्टंट टू डू इन युअर रेग्युलर लाईफ. आता हे कुठलंही करिअर, कुठलंही फील्ड तुम्ही चूज करा. आणि द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की ग्लोबल लेवलचं फ्लुएंट इंग्लिश बोलता आलंच पाहिजे. कारण का तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करा, तुम्ही कुठल्याही जॉबमध्ये जावा, आत्ता सध्या इंग्लिश येणं ही काळाची गरज झालेली आहे. सो ह्या गोष्टी फ्यू वर्ड्स अबाउट अजय मुंडे सर. ठीक आहे, फ्यू वर्ड्स अबाउट लाईफ कोचिंग म्हटलं तर लाईफ कोचिंग इज अ फील्ड की जो काउन्सिलर, सायकोलॉजिकल काउन्सिलर जो असतो तर तो एका पेशंटला ट्रीट करतो. आणि लाईफ कोच जो असतो तो जे लोक आहेत ज्यांना एखाद्या सर्टन गोलपर्यंत पोहोचायचं आहे आणि गोलपर्यंत पोहोचताना त्यांना म्हणजे त्या गोलपर्यंत पोहोचताना त्यांना मोटिवेशन लागतंय, थोडा बॅकअप लागतोय, प्लॅनिंग लागतंय किंवा काहीतरी हेल्प लागतेय की जी सराउंडिंगमधनं त्यांना अवेलेबल नाही आहे. तर लाईफ कोच हा एक पर्सन असतो की जो तुम्हाला एक स्पेसिफाईड गोलपर्यंत किंवा एखाद्या स्पेसिफिक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जिथे काउन्सिलिंगची गरज नाही आहे किंवा सायकोलॉजिकल टर्म्सची किंवा सायकोलॉजिस्टची गरज नाही आहे, पण यू आर इन टू अ स्मॉल प्रॉब्लेम, तर त्या सगळ्या गोष्टींची डील करताना लाईफ कोच हा असतो. मी सध्या लाईफ कोचिंग जेव्हा करते तर माझ्याकडे करिअर गायडन्स किंवा रिलेशनशिप्स गोल्स किंवा जनरल लाईफचं मोटिवेशन ह्या सगळ्या गोष्टींचे डिस्कशन्स करायला खूप सारे क्लायंट्स येतात. आणि माझा सध्या एक म्हणजे P4 म्हणजे प्री पायलट प्रेप प्रोग्राम म्हणून एक तुम्ही म्हणू शकता की एक कोर्स आहे विच इज आय हॅव डिझाईन स्पेशली फॉर द स्टुडंट्स जे 10वी नंतर डिसाईड करतात की त्यांना एव्हिएशनमध्ये यायचं आहे. सो त्यांच्यासाठी हा कोर्स आहे की इट विल बी लाईक अ हॉबी क्लास, ज्याच्यामध्ये मी जे काही पॉईंट्स कव्हर केले की हे जे डिसिजन मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत या त्या सगळ्या माझ्या 2 वर्षामध्ये एव्हरी वीक एक दिवस तो कोर्स असतो. 100 सेशन्स होतात माझे आणि 2 वर्षानंतर यू गो टू ॲक्च्युअल फ्लाईंग ट्रेनिंग आणि जे ग्राउंड स्टडीज वगैरे जे मी म्हटलं 6 पेपरची. सो ह्या सगळ्या गोष्टी 2 वर्षाचं जे प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी मी स्वतः तो कोर्स डिझाईन केलेला आहे. तर ज्या कोणाला म्हणजे एक्सपेक्टेड आहे की त्यांना एव्हिएशनमध्ये किंवा फ्लाईंगमध्ये इंटरेस्ट आहे तर आय वुड सजेस्ट की नक्कीच या कोर्सबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. आणि जर तुम्हाला माझ्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट म्हणजे इफ यू हॅव टू नो एनिथिंग अबाउट एव्हिएशन तर रमी लाईफ कोच माझं इन्स्टावरती अकाउंट आहे. यू कॅन DM मी देअर व्हेरी इझिली आणि तिथून मी तुम्हाला रिप्लाय करेल किंवा फेसबुकवरती किंवा अजय मुंडे सर, सूरज मुंडे सर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही डिरेक्टली माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतलात आणि मला विचारलं या बाबतीत तरीही चालेल. सो या दोन्ही गोष्टी कंबाईन करून मी सध्या माझं सगळं म्हणजे प्रोफेशन, करिअर, पॅशन हे सगळं फॉलो करते आणि वुमेन एम्पॉवरमेंट सिरीज चालू आहे. सो आय वुड लव्ह टू से की म्हणजे वुमेन हे आत्ता खूप जास्त अपकमिंग आहेत आणि त्यांना असंच सपोर्ट करत राहावा. आणि सूरज मुंडे सरांनी एवढं छान अपॉर्च्युनिटी मला दिली की ही फेल्ट वर्थ इट टू मी की मी बोलू शकते इथे. सो थँक्यू सूरज मुंडे सर. आणि अजय मुंडे सरांना पण खूप मोठं थँक्यू की त्यांनी ट्रस्ट केलं माझ्यावरती की आय कॅन टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी टू गाईड यू ऑल. आणि आय थिंक सो आय विल एंड दिस सेशन नाव. सगळ्यांनी मस्त राहावा आणि एव्हिएशनच्या लँग्वेजमध्ये लाईफला एव्हिएट करा, नॅव्हिगेट करा आणि कम्युनिकेट करत राहावा प्रत्येकासोबत. आणि स्टे सेफ, स्टे होम अंटिल दिस लॉकडाऊन इज ओव्हर. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. जय हिंद. नमस्कार.